बघा टेस्ट नंबर 6 आहे. टेस्ट नंबर 6मध्ये आपण काय केलेलं आहे बघा, की आपण पहिल्यांदा थोडंसं बघूयात की काय आपण डिझाईन करताना काय लॉजिक वापरलेलं आहे. 1 ते 50 क्वेश्चन्समध्ये बघा की पॅसेजमध्ये जे आहे तुम्हाला की पॅसेजमध्ये शक्यतो फाईट करायला लावलेली आहे आणि पण मॅक्सिमम क्वेश्चन जे आहेत ते ऑब्जेक्टिव्ह आहेत. 1 किंवा 2 पॅसेज असे आहेत की ज्याच्यामध्ये 3 स्टेटमेंट दिलेली असतील, त्यातला एक स्टेटमेंट जे आहे ते एका स्टेटमेंटमध्ये तुम्हाला इन्फरन्स बेस किंवा त्याला आकलन बेस आपण चेक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोस्ट ऑफ दी क्वेश्चन्स जे आहेत ते आयोगाच्या ह्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह ठेवलेले आहेत. ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच आपण फक्त केवळ तुमचा फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन वाचण्यात आहे का, म्हणजे ऑब्जेक्टिव्हली इन्फॉर्मेशन फक्त चेक केली आहे की तुम्ही प्रश्नांमध्ये दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती आणि उत्तरामध्ये दिलेली इन्फॉर्मेशन हे तुम्ही क्रॉस चेक व्यवस्थित करताय का नाही. ॲप्टिट्यूडमध्ये या टेस्टमध्ये मागचे जे आपण 5 टेस्ट बघितल्या त्याच्या कंपॅरिझनमध्ये या टेस्टमध्ये ॲप्टिट्यूड सोपं आहे आणि ते ॲप्टिट्यूड करताना एक गोष्ट लक्षात घेतली गेलेली आहे, तर ती गोष्ट आहे की सुरुवातीचे जे आहेत म्हणजे तुम्ही जर 51 पासून एक साधारण 64-65 किंवा 65 पर्यंत ही जी 15 क्वेश्चन्स आहेत या 15 क्वेश्चन्ससाठी तुम्हाला फाईट इझिली मार्क मिळणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला, किंवा एक इझी क्वेश्चन 2 थोडेसे डिफिकल्ट किंवा तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल या गोष्टीची इथं काळजी घेतलेली आहे. पण तुम्ही जर 66 पासून जर 75 हे जर क्वेश्चन्स बघितले तर हे 1 स्ट्रोकमध्ये इव्हन तुम्ही ॲन्सर्सकडून जरी प्रश्नाकडे गेलात, एलिमिनेट करत गेलात तर तुम्हाला इझिली सापडतात. हा पेपर आपल्या बाकीच्या 5 टेस्टपैकी हा साधारणतः सेकंड सोपा असेल. म्हणजे जसं आपण म्हणतो की फर्स्ट पेपर आहे, फर्स्ट पेपरनंतर जर सगळ्या आपल्या टेस्टमधला जर सोपा पेपर असेल तर हा पेपर असा यायला पाहिजे. सोपा ह्या सेन्सनी म्हणतोय, तुम्ही पहिल्यांदा सॉल्व करत असाल तर तो डिफिकल्टच राहील. पण तुम्ही 4 टेस्ट दिलेल्या आहेत आणि 4 टेस्टला साधारणतः 3ऱ्या-4थ्या टेस्टमध्ये 5व्या टेस्टमध्ये तुम्हाला प्रत्येक मार्कासाठी फाईट करायला लागली. तर इथं तसं नाही आहे, तुमचा ऑलरेडी अप्रोच बिल्ड झालेला आहे. फक्त तुम्हाला एक मेंटेन ठेवलं, एक आयोगाची डिफिकल्टी लेवल मेंटेन ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही याच्यापेक्षा जास्त डिफिकल्ट क्वेश्चन्स सॉल्व केलेले आहेत. त्यामुळं हा पेपर जे रेग्युलर 5 टेस्ट सोडवले आहेत त्यांच्यासाठी हा सोपा किंवा मीडियम म्हणायला काही हरकत नाही. आणि जर तुम्ही पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा टेस्ट सॉल्व करत असाल तर हा तुमच्यासाठी डिफिकल्ट पेपर राहील. ठीक आहे. या टेस्टमध्ये बघा की ह्या टेस्टमध्ये तुम्हाला 90पेक्षा जास्त मार्क्स मिळत असतील, मोर दॅन 90 किंवा 100पेक्षा जास्त मार्क्स मिळत असतील. 100 मार्क्सपेक्षा जास्त मार्क्स असतील तर ते चांगले मार्क आहेत, व्हेरी गुड मार्क्स आहेत. पण तुम्हाला जर 80-85 किंवा जर 90पेक्षा कमी मार्क्स मिळत असतील तर या टेस्टला चांगले मार्क्स नाही आहेत. तुम्हाला 90च्या खाली जर मार्क्स या टेस्टला येत असतील तर ते चांगले नाहीत, तितकेसे चांगले मार्क्स नाही आहेत. तर त्यामुळं प्रयत्न करा की याच्यामध्ये जास्त मार्क्स मिळा. आता बघा आपल्याकडे फक्त एक टेस्ट राहिलेली आहे, म्हणजे आता इथून पुढची फक्त एकच टेस्ट आहे. त्या टेस्टमध्ये सीसॅटला डायल्यूट करण्याचा कुठलाही प्रयत्न केला जाणार नाही. सीसॅटचं जे स्टँडर्ड आहे ते स्टँडर्ड तुम्हाला शेवटच्या आठवड्यापर्यंत ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. GSमध्ये थोडंसं आपण पेपर 1मध्ये थोडंसं आपण त्याला इन्फॉर्मेशनचा बेस जो आहे, जो लोड आहे तो आपण कमी करणार आहोत. त्यामुळे येणारी टेस्टसुद्धा आपल्याला सिरियसली अटेम्प्ट करायची आहे. आता आपण बघूयात की 1 ते 50 जे पॅसेजवरचे क्वेश्चन्स आहेत ते बघूयात. आता बघा क्वेश्चन नंबर 1 ते 5 बघूयात. क्वेश्चन नंबर 1 बघा, आधुनिक विकासातून निर्माण झालेली उपउत्पादने कोणती आहेत? खाली ऑप्शन्स आहेत, शहरीकरण, लोकसंख्या, ऊर्जेची मागणी. आणि बघा प्रश्न बघितला की लक्षात यायला पाहिजे ऑब्जेक्टिव्ह आहे. आता इथं काय आहे की उपउत्पादने कशाची? आधुनिक विकासातून. आता याच्याबद्दल चर्चा कुठे केलेली आहे तर दुसऱ्या पॅराग्राफच्या सुरुवातीच्या लाईनमध्ये चर्चा आहे. कोणत्याही देशाची पाण्याची कमतरता निर्माण होणाऱ्या प्राथमिक कारणांपैकी, हे प्राथमिक कारण आहेत, आधुनिक नाही. हवामान बदलाचे प्रश्नाचे सहकार्य, परंतु शहरीकरण आणि ऊर्जेची मागणी या 2 बाबी नियंत्रण मिळवणे तितके सोपे नाही, कारण या दोन्हीही गोष्टी आधुनिक विकासातून निर्माण झालेली उपउत्पादने आहेत. इथं सरळ सरळ दिले. आधुनिक विकासातून निर्माण झालेली जी उपउत्पादने आहेत ती कोणती आहेत? ती 2 आहेत. एक आहे शहरीकरण आहे आणि ऊर्जेची मागणी आहे. शहरीकरण, ऊर्जेची मागणी. आणि हे लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या काय आहे? प्राथमिक कारण आहे. ठीक आहे. तर लोकसंख्या तर येणारच नाही आहे. हे 2 आहेत, म्हणजे काय की A आणि C असायला पाहिजे. आता A आणि C तर सगळीकडेच आहे, पण लोकसंख्या हे प्राथमिक कारण आहे. त्यामुळे आपल्याला B नाही चालणार. जर B नाही चालणार तर हे नाही चालणार आणि हे पण नाही चालणार. आणि वनाच्छादनाबद्दल कुठेही आपल्याला बोललं जात नाही. आता त्यामुळे याचं उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. 1चं पर्याय क्रमांक 2. सेकंड बघा, पुढील दिलेल्या विधानांपैकी बिनचूक विधानाची निवड करा. जगातील एकूण जलसंसाधनापैकी केवळ 4%च पाण्याचा साठा भारताला लाभला आहे. आता हे बघा की जगातील एकूण संसाधनापैकी केवळ 4%च पाण्याचा वाटा भारताला लाभलेला आहे.
आता याच्याबद्दल भारताला लाभलेल्या पाणीसाठ्याबद्दल काय उल्लेख आहे उत्तरात? सेकंड उताराची बघा लास्ट लाईन म्हणते की जगातील जलसंसाधनापैकी फक्त 4% गोड्या पाण्याचा साठा भारताला लाभला आहे. आता इथं जे उल्लेख आलेला आहे तो साधारणतः गोड्या पाण्याचा आलेला आहे. हा एकूण पाणी नाही. एकूण पाणी म्हटलं तर गोड्या आणि खाऱ्या ह्या दोन्ही पाण्याचं आपण विचार करायला हवा. त्यामुळे इथं म्हणताना काय म्हणते स्टेटमेंट की जगातील एकूण जलसंसाधनापैकी केवळ 4%च पाण्याचा साठा भारताला लाभला आहे. तर हे विधान कसं आहे? चूक आहे. कॅच द रेन मोहिमेद्वारे पाण्याच्या तणावग्रस्त जिल्ह्याला क्षतिपूरण करण्याचा प्रयत्न याद्वारे केला जातोय असे नाही. आता बघा हे जेव्हा असे स्टेटमेंट असतं, नकारात्मक स्टेटमेंट फॉर्म केलेलं असतं ॲन्सर्समध्ये, तर तेव्हा सावध व्हायला पाहिजे. पहिल्यांदा असं हे एकदम वाचताना सुद्धा बघा थोडंसं असं त्रास होतो वाचताना असं वाटतं की अरे काहीतरी याच्यामध्ये झोल केलेला आहे किंवा याच्यामध्ये काहीतरी गडबड केलेली आहे. तर हे शक्यतो असे स्टेटमेंट जेव्हा ते एक्स्ट्रीम राहतं त्यावेळेला पहिल्यांदा आपण काळजी घ्यायला पाहिजे की हे उत्तर नाही, हे आपल्याला पहिल्यांदा टेस्ट करावं लागेल. आता कॅच द रेन मोहिमेद्वारे पाण्याच्या तणावग्रस्त जिल्ह्याला क्षतिपूरण करण्याचा प्रयत्न याद्वारे केला जातोय असे नाही. पण इथं काय म्हणते बघा, पंतप्रधानांनी नवीन मोहीम कॅच द रेन देशभरातील रेन वॉटर हार्वेस्टिंग तंत्रज्ञानाचा वापर करून भूगर्भात पाणी वापर करून या विषयावर लक्ष देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ते म्हणतं की प्रयत्नच करत नाही. त्यामुळे हेही विधान कसं आहे? चूक आहे. सेकंडचं उत्तर काय येतं? दोन्ही विधानं चूक आहेत. पण आपल्याला विचारलं बिनचूक, तर 2चं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 4. तिसरा प्रश्न बघा, उत्तरावरून काय म्हणता येईल? शासन पाणी प्रश्नावर कोणतेही काम करत नाही. आता बघा काय म्हणतं, हे म्हणतंच, कारण आता कॅच द रेन आपण आत्ताच बघितलं, त्यामुळे हे चूक आहे. नागरिक पाणी प्रश्नावर मोठ्या प्रमाणात काम करत आहेत, हेही आपल्याला उत्तरा कुठं म्हणत नाही. ठीक आहे की नागरिक खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहेत वगैरे, ठीक आहे. त्यानंतर शाश्वत विकासाच्या पाणी वापरात मोठी वाढ करावी लागेल, शाश्वत विकासासाठी पाणी वापरात वाढ करावी लागेल, हेही उत्तर आपल्याला कुठं म्हणत नाही की शाश्वत विकासासाठी अधिक पाणी वापरायला पाहिजे. पाण्याची उपलब्धता नसलेल्या प्रदेशात 2 अब्जापेक्षा अधिक नागरिक राहतात. आता बघा हे पाण्याची उपलब्धता नसलेल्या, पण उतार्यात जो उल्लेख आलेला आहे उतार्याच्या सुरुवातीलाच इथे आलाय बघा की जगातील पाणी तणावग्रस्त प्रदेशात राहणाऱ्या 2.3 अब्ज लोकांवर याआधीच पाणी समस्येचा परिणाम होत आहे असं आलेलं आहे. पाणी तणावग्रस्त प्रदेशात जवळजवळ 2.3 अब्ज लोक राहतात, पण इथं म्हणतात की पाण्याची उपलब्धता नसल्या, नाही, इथं जर पाणी तणावग्रस्त असतं तर 2 अब्जापेक्षा आधी म्हणू शकलो असतो, पण उपलब्ध नाही, तर तणावग्रस्त म्हणजे तिथं पाणी उपलब्ध आहे पण ते कमी प्रमाणात आहे. त्यामुळे हेही विधान कसं आहे? चूक आहे. शाश्वत विकासाच्या ध्येयामध्ये एकूण 17 ध्येय आहेत, हे GK आहे. ठीक आहे, उत्तरामध्ये असे 17 ध्येय आहेत असे आपले कुठेही मेन्शन नाही, त्यामुळे हेही विधान चूक आहे. त्यामुळे 3चं उत्तर आहे काय म्हणता येईल तर यापैकी नाही. आता 4 बघा, पुढील दिलेल्या विधानांमधून योग्य विधानांची निवड करा. भारतातील दरडोई पाण्याची वार्षिक उपलब्धता कमी असण्याची वाढती लोकसंख्या हे एकमेव कारण नाही. आता हे खरंच आहे. आता बघा इथं त्यांनी डायरेक्टच मेन्शन केलेलं आहे. काय म्हणते की कोणत्याही देशाच्या, कोणताही देश म्हणजे जे भारत पण आला, कोणत्याही देशाचं म्हणजे काय की जनरल कुठल्याही देशाच्या, कोणत्याही देशाच्या पाण्याची कमतरता निर्माण होणाऱ्या प्राथमिक कारणांपैकी लोकसंख्या आणि हवामान बदलाचे प्रश्न आहेत. म्हणजे लोकसंख्या एक तर आहेच, पण हवामान बदलाचंही त्याच्यामध्ये रिझन आहे. त्याचबरोबर शहरीकरण आणि ऊर्जेची मागणी ह्याही गोष्टी आहेत. आधुनिकरण असेल तर त्यामुळं केवळ भारतातील दरडोई पाण्याची वार्षिक उपलब्धता असण्याचं कमी वाढत फक्त वाढती लोकसंख्या हे एकमेव कारण नाही, ते हे करेक्ट आहे. त्याच्यासोबत आता आपण बघितलेली बाकीचेही 3 कारणं आहेत. सेकंड स्टेटमेंट बघा की भारतात पाणी वापर व्यवस्थापन केले तर उपलब्ध पाणी साठ्यावर देशावरील पाणी संकट दूर करता येईल. आता पाणी वापर व्यवस्थापनावर भाष्य पॅसेज कुठं करतोय आपण बघूयात. आता इथे बघा याच्यातच शेवटी की यावरून इथं दिले बघा, यावरून भारतात कितीही पाणी वापर व्यवस्थापन केले तरीही केवळ उपलब्ध पाणी साठ्यावर विसंबून देशावरील पाणी संकट टाळताच येणार नाही असं म्हणते. उतारा टाळता येणार नाही म्हणते आणि प्रश्न त्याच्या विरुद्ध बनवलेला आहे. प्रश्न काय म्हणते की भारतात पाणी वापर व्यवस्थापन केले तर उपलब्ध पाणी साठ्यावर देशावरील पाणी संकट दूर करता येईल. सरळ सरळ एकमेकांच्या अपोजिट आहे, म्हणजे इथं कन्फ्युजन व्हायला सुद्धा काही वाव नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट जे आहे ते कसं आहे? चुकीचं आहे. त्यामुळे 4चं उत्तर काय यायला पाहिजे? फक्त योग्य विधान म्हणते फक्त 1 यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 1. 5 बघा, पुढील दिलेल्या विधानांपैकी योग्य विधानांची निवड करा. भारतापेक्षा चीन व आफ्रिका येथील महिलांबाबतची परिस्थिती जी आहे ती उत्तम आहे. आता बघा चीनचा आणि आफ्रिकेचा उल्लेख कुठं आलेला आहे बघा, तर ती आलेला आहे उल्लेख आहे इथे आलं बघा की सर्वसाधारण भारतात स्त्रिया व मुली दिवसाचे सरासरी 6 तास घरकाम करतात, घरकामात घालवतात. यात पाणी आणणे हे महत्त्वाचं काम आहे. आणि दक्षिण आफ्रिका आणि चीनमधील महिलांनी घालवलेल्या वेळेपेक्षा हे प्रमाण 40%. आता चीन आणि आफ्रिका यांचा येथील महिला
आणि भारताची महिला यांचं कंपॅरिझन आलेलं आहे आणि ते फक्त कशाच्या बाबतीत आलेलं आहे, पाणी आणण्याचा वेळ. पण इथं जे विधान आहे पाणी आणण्याच्या वेळेबद्दलच भाष्य आहे उत्तरात. पण इथं काय म्हटलेलं आहे की भारतापेक्षा चीन आणि आफ्रिकेतील महिलांबाबतची परिस्थिती उत्तम आहे. तर महिलांची परिस्थिती उत्तम आहे असं आपण म्हणू नाही शकत आहे. ठीक आहे, की महिला आणखी अनेक कारणांसाठी, वेगवेगळ्या कारणांसाठी पीडित असू शकतात तिथल्या, की जे कारणं आपल्याला भारतामध्ये नाही आहेत. त्यामुळे हे विधान कसं आहे, हे विधान चुकीचं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वर्षा केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये वर्षा केंद्र स्थापन करावीत असं उल्लेख आलेला आहे बघा इथं. काय, या उपक्रमांना सातत्यपूर्ण प्रतिसाद मिळावा यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात वर्षा केंद्र सुरू करण्याची विनंती केलेली आहे. म्हणजे स्थापन झालेत का, तर स्थापन नाही झालेले. ठीक आहे, म्हणजे पण इथं काय म्हणते की प्रत्येक जिल्ह्यामध्ये वर्षा केंद्र स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे हेही विधान कसं आहे, चूक आहे. आपल्याला विचारलं योग्य विधान आहे, तर 5चं उत्तर काय यायला पाहिजे, यापैकी नाही. पर्याय क्रमांक 4. बघा क्वेश्चन नंबर 6 ते 10 बघा. क्वेश्चन नंबर 6, पुढील दिलेल्या विधानांमधून योग्य विधानाची निवड करा. आता पहिले, ज्या नाटकात शोक किंवा दुःख हे प्रधान असतं त्यास शोकनाट्य असे म्हणतात. आता बघा उत्तराच्या सुरुवातीलाच काय म्हणताय इथं बघा, की नाटकामध्ये जसं शोकात्मक भाव असतो तसा सुखात्मक भाव प्रकट होत असतो. लोकस्वभावाचे फक्त सुखात्मक दर्शन घडते तेव्हा सुखात्मिका असते आणि शोकात्मक लोकस्वभावाचे दर्शन घडते नाटकात तेव्हा त्याला शोकात्मिक घडत असते, आपण असं म्हणू शकतो. त्यामुळे पहिलं जे विधान आहे की ज्या नाटकात शोक किंवा दुःख प्रधान असते त्याला शोकनाट्य असं आपण म्हणू शकतो. तर हे करेक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड बघा, नाटकात जे घडते ते खरेच असते असे नाही. आता याचा अर्थ समजून घ्या. नाटकात जे घडते त्याचे खरेच असते असे नाही, याचा अर्थ म्हणजे ते खोटे पण असू शकते याचा अर्थ आहे. म्हणजे खरे तर असेलच पण ते खोटं पण असू शकतं. पण उतार्यामध्ये जर आपण बघितलं तर उतार्यामध्ये, दुसऱ्या उतार्यामध्ये इथं काय म्हणते बघा, इथे बघा की इथे काय म्हणते, सरळ सरळ दिले की नाटकात जीवन सादृश्यता जाणवत असते, नाटकात जे घडते ते खरे नसते. इथं क्लिअर कट म्हणतं की नाटकात जे घडतं ते खरं नसतं आणि इथं म्हणतं नाटकात जे घडते ते खरेच असते असे नाही. म्हणजे खरे असते पण काही प्रमाणात खोटी असतं असं त्याचा अर्थ होतो. त्यामुळे हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता 7 बघा, नाटकाचे प्रमुख प्रकार कोणते. शोकनाट्य, आता आपणच बघितलं शोकनाट्य आहेच, आनंद प्रधान आहे, शुभप्रधान नाटक आहे आणि प्रहसन. हे चारही प्रकाराचा उल्लेख उत्तराच्या शेवटी आलेला आहे बघा. म्हणजे हा डायरेक्ट ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे. कुठे दिसतंय, इथे शेवटी बघा की नाटकाचे विविध प्रकार असून शोक नाट्य, आनंद प्रधान नाट्य बरोबर शोभप्रधान नाट्य आणि प्रहसन हे आपल्याला चारीचे चारी जे आहे ते उल्लेख मिळतो. सरळ ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे. 7चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 8 बघा, बिनचूक विधानाची निवड करा. शोकांतिका भारतीय साहित्यशास्त्राचा अविभाज्य भाग आहे आणि उत्तर आपल्याला क्लिअर म्हणतो की हा भाग नाही आहे जो पाश्चात्य नाटकांचा किंवा शैलीचा आहे. इथं बघा की भरत मुनींनी आपल्या नाट्यशास्त्र ग्रंथात मांडला असला तरी पाश्चात्याप्रमाणे शोकांतिका भारतीय साहित्यशास्त्रात नाही. इथं क्लिअरच मेन्शन आहे. क्लिअर कट ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे, लक्षात घ्या की सरळ फक्त तुम्हाला क्रॉस चेक करायचं आहे. इथं काय म्हणतंय की पाश्चात्याप्रमाणे शोकांतिका भारतीय साहित्यात नाही. पण आपला प्रश्न काय म्हणतोय की शोकांतिका भारतीय साहित्यशास्त्राचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते कसं आहे, चूक आहे. सेकंड, विनाप्रेक्षक नाटक होऊ शकत नाही. आता बघा तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये इथे म्हणतंय बघा कुठं काय म्हणतं ते, वाङ्मय भाषेच्या व शब्दाच्या माध्यमातून आविष्कार होत असतो. काव्यातील भावनात्मक आविष्कारलयातून कादंबरी प्रेक्षक हा नाट्य, इथं बघा प्रेक्षक हा नाट्यबाह्य घटक असला तरीही प्रेक्षकाशिवाय नाटकच होऊ शकत नाही असं स्पष्ट त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्यामुळे आपल्याला विनाप्रेक्षक नाटक होऊ शकत नाही हे विधान कसं आहे, सत्य आहे. त्यामुळे 8चं उत्तर जे आहे ते 8चं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. सरळ सरळ उत्तरातच मेन्शन आहे. आता 9 बघा, पुढील दिलेल्या विधानांपैकी योग्य विधान निवड करा. नाटक लघु असतात, नाटक प्रदीर्घ असतात, नाटक एक गद्य रूपात सांगितलेली गोष्ट असते. आता हे ऑब्जेक्टिव्हच आहे, नाटकाबद्दलचं भाष्य ते लघु, प्रदीर्घ आणि एक गद्य रूपात सांगितलेली गोष्ट असते. आता ही सगळीची सगळी विधानं कशाबद्दल उतारण्यात आलेली, तर ही सगळीची सगळी विधानं जी आलेली आहेत ती कादंबरीच्या बाबतीमध्ये आलेली. इथं बघा की कादंबरी लघुही असू शकते आणि ती प्रदीर्घही असू शकते. आणि इथंच दिलेलं आहे की काव्यातील भावनात्मक सांगितलेली आर्थिक, इथं बघा कादंबरी ही एका अर्थी गद्य रूपात सांगितलेली गोष्ट असते. म्हणजे तिन्ही जी विधानं जी आहेत ती कादंबरी संबंधित आहेत. त्यामुळं ही नाटकासंबंधी विधानं नाहीत. त्यामुळे याचं उत्तर येतं 9चं पर्याय क्रमांक 4 येतं. आता 10 बघा, भरत मुनीबाबत योग्य विधानाची निवड करा. आता भरत मुनी बाबतचं पहिलं विधान आहे, भरत मुनी हा नाट्यकलेचा प्रणेता होता. आता भरत मुनीचा जो उल्लेख आलेला आहे तो कुठे आलेला आहे, इथे बघा की
2 ठिकाणी भरत मुनीचा उल्लेख येतो, काय की महत्त्वाची मानले जाते. लोकस्वभावाचा सुखदुःखात्मक विचार भरत मुनींनी आपल्या नाट्यशास्त्र या ग्रंथात केला. म्हणजे नाट्यशास्त्र ग्रंथ हा भरत मुनींनी मांडला आणि असं भरत मुनीला भारतीय नाट्य परंपरेचा प्रणेता वगैरे असं कुठंही आपल्याला उतारा म्हणत नाही. त्यामुळे नाट्यकलेचा प्रणेता वगैरे असं आपल्याला म्हणता येत नाही. त्यामुळे पहिलं विधान चूक आहे. नाट्यशास्त्र ग्रंथाचा तो रचनाकार आहे. तर आत्ताच आपण बघितलं की उतार्याच्या सुरुवातीच्याच पॅरेग्राफमध्ये ते दिलेलं आहे. ठीक आहे, सेकंड पॅरेग्राफ, पहिल्या पॅरेग्राफच्या काही ओळीमध्येच लोकस्वभावाचा सुखदुःखात्मक विचार मांडला. तर हेही विधान आपल्याला त्याच्यामध्ये दिलेलं आहे. हे जे आता आपण अंडरलाईन केलेलं आहे की भरत मुनींनी आपल्या नाट्यशास्त्र ग्रंथ मांडला आणि लोकस्वभावाचा सुखदुःखात्मक विचार भरत मुनी आपल्या नाट्यशास्त्र ग्रंथात मांडलेला आहे. तर ही त्यांनी सरळ सरळ मेन्शन केलं. त्यामुळे ही दोन्ही विधानं जी आहेत ती करेक्ट आहेत. पहिलं विधान चूक आहे. त्यामुळे 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 11 ते 15 बघा. आता बघा हा पॅसेज आहे. 11 क्वेश्चन नंबर बघा की पुढील दिलेल्या विधानांमधून योग्य विधानाची निवड करा. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये दलितांच्या शिक्षित पिढीने दलित जीवनाबद्दल लेखन केले नव्हते. आता स्वातंत्र्यपूर्व काळाच्या साहित्याबद्दल उतार्यात आपल्याला उल्लेख आलेला नाही. उतार्याची सुरुवातच होती की स्वातंत्र्योत्तर काळात दलितांची जी पहिली पिढी शिक्षण घेऊन पुढे आली याच्यावर आलेलं आहे. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातल्या दलितांच्या शिक्षित पिढीने दलित जीवनाबद्दल लेखन केले का नाही हे आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे पहिलं विधान चूक आहे. दलित साहित्य हे सतत विद्रोह नकार नोंदवणारे साहित्य आहे. ही चूक आहे. आता का चूक आहे तुम्ही जर बघितलं असेल तर दलित साहित्यावर हे टीका होते, आरोप होते. तर बघा दलित साहित्य हे सतत विद्रोह नकार नोंदवणारे साहित्य आहे असा आरोप या साहित्यावर केलेला आहे. पण लेखक याच पॅरेग्राफमध्ये पुढे म्हणतं की हे असं नाही आहे, हा आरोप आहे तो खोडून काढतो. हा आरोप करणारे जी समीक्षक आहेत हे असं जे आरोप करतात ते मध्यमवर्गीय जाणीवेतून दलित साहित्याकडे पाहणारे आहेत. आणि दुसरं म्हणजे मध्यवर्ती मराठी साहित्य समीक्षेचेच निकष वापरून ते दलित साहित्यिकाची किंवा साहित्याची समीक्षा करतात. त्यामुळे हे जे विधान आहे की हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. साहित्य समीक्षा करताना सर्व साहित्यांना एकसारखे निकष लावता येत नाहीत हेच आर्ग्युमेंट देतोय लेखक. म्हणजे आता जे आपण बघितलं की पॅरेग्राफमध्ये की दलित साहित्य हे विद्रोह आहे आणि तो विद्रोह का वाटतं तर मध्यमवर्गीय जाणीवेतूनच ते दलित साहित्याकडे बघतात आणि मध्यमवर्गीय किंवा मध्यवर्ती मराठी साहित्य समीक्षकाचेच निकष वापरून दलित साहित्याची समीक्षा करतात. म्हणजे याचा अर्थ लेखक असं म्हणतोय की दलित साहित्याची समीक्षा करताना तुम्ही वेगळे निकष वापरायला पाहिजेत असं आपण यातून इन्फरन्स घेऊ शकतो. तर त्यामुळे एकसारखे निकष लावता येत नाहीत हे करेक्ट आहे. त्यामुळे 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केवळ सी. 12 बघा उताराच्या संदर्भात अयोग्य विधानाची निवड करा. दलित उत्तरांनी दलित साहित्य लिहिले नाही. आता हे आपल्याला निश्चित नाही म्हणतात की दलित उत्तरांनी दलित साहित्य लिहिलं का नाही. तर दलितपणा आणि दलित साहित्यिक याच्याबद्दलचं जे भाष्य आहे की दलित उत्तरांना दलिताविषयी लिहिलेले साहित्य ही दलित साहित्य या संकल्पनेत मोडत नाही. आता बघा दलित उत्तरांनी दलितांविषयी लिहिलेले साहित्य ठीक आहे तर इथं लिहिलेलं आहे पण हे म्हणतं की लिहिलेलं नाही. पण त्यांनी ती जाणीवेबद्दल सांगितले की एखाद्या साहित्याला दलित साहित्य आपल्याला पॅसेज म्हणतो की कधी म्हणता येतं तर ते दलितांबद्दल, उपेक्षितबद्दल, वंचितांबद्दल जर त्याच्यातून जाणीव असेल, जे वेदना जर त्यातून रिफ्लेक्ट होत असतील तरच आपल्याला दलित साहित्य म्हणता येतं. पण त्यामुळे हे दलित उत्तरांनी लिहिलेले दलित साहित्य लिहिले नाही असं आपल्याला म्हणता येत नाही. त्यामुळे हे चूक विधान आहे. सेकंड विधान बघा की दलित समाजाच्या उच्चवर्णीय दलित समाजाला उच्चवर्णीयांनी स्वातंत्र्य, समता, न्यायापासून हजारो वर्ष वंचित ठेवले. आता बघा हजारो वर्ष वंचित ठेवले असं त्याचं आहे. हे खरं आहे का? हे खरं आहे. हे विधान खरं आहे. आता कुठे दिलेलं आहे बघा की शेवटच्या याच्या पॅरेग्राफमध्ये बघा इथे बघा की ज्या वाङ्मयाची निर्मितीची प्रेरणा उच्चवर्णीयांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याची असेल, स्वातंत्र्याची असेल, दलितांचा हजारो वर्ष जो अन्याय अत्याचार सहन केला, विषमता नस्पृश्य चटके सोचले, त्याच्या दाहक अनुभवातून वेदना, नकार, विद्रोहाची भाषा व्यक्त होणार नाही का? दलित साहित्य हे काही कल्पना अवास्तव नाही आहे, तर त्याची निर्मिती युगानुयुगातून झालेली आहे. केवळ अन्यायाच्या छळाच्या घटनांनी भरलेल्या गतकाळाचे चित्रण दलित चित्ररंजक नाही ठरणार. वेदना ही कोणत्याही श्रेष्ठ असते. तर ही जी आहे तर ही कशाची लढाई आहे तर दलित समाजाला उच्चवर्णीयांनी जे स्वातंत्र्य गुलामगिरी होती, स्वातंत्र्य नाकारलं होतं, समता नाकारली होती आणि न्यायापासून जे वंचित ठेवलं होतं त्याच्याशी. त्यामुळे हे विधान करेक्ट आहे. पण आपल्याला विचारलं काय त्यांनी अयोग्य पर्याय विचारलं आहे. तर अयोग्य पर्याय काय आहे तर पर्याय क्रमांक 1 आहे. 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 13 बघा दलित लेखक म्हणून उतार्यात पुढीलपैकी कोणाचा उल्लेख आलेला आहे. आता दलित लेखक म्हणून उल्लेख कोणाचा आहे. आता उतार्यामध्ये बघा की हे 2 लोकांचा उल्लेख आलेला आहे. कुठल्या 2 लोकांचा उल्लेख आलेला आहे? डॉक्टर म.ना. वानखडे आणि डॉक्टर सदा खराडे. पण यांचा दलित लेखक म्हणून उल्लेख नाही आला. तर दलित या शब्दाच्या व्याख्येप्रती आलेला आहे. त्यामुळे हे दलित लेखक किंवा दलित साहित्यिक आहेत असं आपल्याला म्हणता येत नाही. पण दलित कुणाला म्हणायचं या संबंधी त्यांनी व्याख्या करताना आपल्याला उतार्यामध्ये
उल्लेख आलेला आहे. कुठे आलेला आहे त्यांचा उल्लेख? इथं बघा, दलित शब्द हा जातीवाचक आहे का असा सवाल सतत उभा केला जातो. तर हा शब्द जातीवाचक नसून दलित शब्द एक जाणीवेचा वाचक आहे. डॉक्टर म ना वानखडे यांच्या मते दलित या शब्दात केवळ बौद्धच अथवा मागासवर्गीयच नव्हे तर जे जे पिळले गेलेले श्रमजीवी आहेत ते येतात. आणि डॉक्टर सदा कराडे यांनी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या शोषित वर्ग, कामगार, शेतमजूर, श्रम करणारे हे सगळ्या दलितांचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे ह्या दोघांचा जरी उल्लेख असलेला तरी ते दलित साहित्यिक नाही आहेत, लक्षात, दलित लेखक नाही आहेत. तर दलित शब्दाबद्दल ते आलेले आहेत. आपल्याला त्यांनी दलित लेखकाबद्दल त्यांनी विचारलं. बाबूराव बागुल यांचा उल्लेख आपल्याला उतार्यात सापडत नाही. यशवंत मनोहर यांचाही सापडत नाही. ठीक आहे, यांचा जरी उल्लेख असला हे दलित साहित्यिक नाहीत, दलित लेखक नाहीत. 13चं उत्तर आहे यापैकी नाही. 14 बघा, दलित साहित्याबाबत योग्य विधानांची. आता साहित्याबाबत योग्य विधानांची, दलित साहित्याची निर्मितीची प्रेरणा वेदना आहे. आता इथं आपण आत्ताच बघितलं बघा काय, की त्यांची निर्मिती युगायुग वेदनेतून झालेली आहे. ठीक आहे, दलित साहित्याची. त्यामुळे हे पहिलं स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे. दलित साहित्य हे काही कल्पनारम्य कपोलकल्पित कल्पना मांडणारे नाही. तर ते पण अगेन तिथंच त्याच्याच पुढे आहे मेन्शन केलेलं, की इथेच दलित साहित्य वेदनेतून केवळ कपोलकल्पित कल्पनांची मांडणी करणारे रंजनवादी हे साहित्य नाही. तर हे करेक्ट आहे. सेकंड पण कसं आहे, करेक्ट आहे. मनुष्यत्वाची प्रतिष्ठा या मूल्याची प्रतिष्ठापना करणे ह्या हेतूने दलित साहित्याची निर्मिती झाली आहे. तर हे करेक्ट आहे. की आपण जर बघितलं की दलित साहित्याबद्दलचा जो लेखक इथं सांगतोय, काय सांगतोय, की उच्चवर्णीय ज्या वाङ्मयाची निर्मितीची प्रेरणा ही उच्चवर्णीय गुलामगिरीतून मुक्त होण्याची असेल, स्वातंत्र्याची असेल, दलितांच्या हातात जो अन्याय अत्याचार सहन केला, विषमता अस्पृश्य चटके सोसले, त्याच्या दाहक अनुभवातून वेदना, नकार, विद्रोहाची भाषा, आणि हे सगळं जर असेल तर हे ॲक्च्युली कशासाठी सगळं आहे, तर सगळं मनुष्यत्वाची प्रतिष्ठापना किंवा प्रतिष्ठा करण्यासाठीच आहे. त्यामुळे आपलं हेही विधान कसं आहे, करेक्ट आहे. त्यामुळे 14चं जे उत्तर येतं ते पर्याय क्रमांक 4 आहे. ठीक आहे. 15 बघा, दलित या शब्दामध्ये कोणाचा समावेश होतो? आत्ताच आपण व्याख्या बघितली की म ना वानखडे यांनी दिलेली. काय व्याख्या दलिताची दिलेली आहे, जे आत्ताच आपण वाचली, की दलित या शब्दात केवळ बौद्धच अथवा मागासवर्गीयच नव्हे तर जे पिळले गेलेले श्रमजीवी आहेत ते सर्व दलित व्याख्येत समाविष्ट होतात. आणि डॉक्टर सदा कराडे म्हणतात की आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या शोषित वर्ग, कामगार हे सगळे येतात. तर आपण दलिताच्या व्याख्यात कोण येतात, तर आर्थिकदृष्ट्या शोषित वर्ग, सामाजिकदृष्ट्या शोषित वर्ग, बौद्ध आणि मागासवर्गीय हे चारही लोक येतात. त्यामुळे 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा क्वेश्चन नंबर 16 ते 20 बघा. क्वेश्चन नंबर 16 बघा, उतार्याला योग्य शीर्षक कोणते? आता उतारा जर तुम्ही बघितलं तर उतारा कशाबद्दल बोलतोय आपण, हा सगळ्यात ठीक आहे आपण पहिल्यांदाच घेऊया, सगळ्यात शेवटी नको. उतारा जर तुम्ही बघितलं तर पहिल्या पॅराग्राफमध्ये त्यांनी शाश्वत विकास, दुसऱ्या पॅराग्राफमध्ये शाश्वत विकास, पण त्या शाश्वत विकासासमोर असलेली आव्हानं. नुसतं शाश्वत विकासाबद्दल बोलतोय का? नाही. तर नुसतं शाश्वत विकास नाही, तर शाश्वत विकासाची आवश्यकता, शाश्वत विकास काय आहे किंवा त्याचं प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्याला धोका कसा निर्माण झालेला आहे आणि तो धोका कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे झाला, लोकसंख्या वाढ असेल, बेकारी असेल, ठीक आहे, आपलं चैनीच्या बाबतीमध्ये चैनीपणा किंवा आपण चंगळवाद आहे, ठीक आहे, त्या चंगळवादामध्ये झालेली वाढ आहे, त्याच्याबद्दल तो बोलतो. शाश्वत विकासाचे ध्येय याचा उल्लेख आला आहे, पण ते शाश्वत विकासाच्या देहावर पॅसेज नाही आहे. त्यामुळे हरित विकास याच्यावरही पॅसेज नाही. पॅसेजचं मेन आपल्याला काय दिसतो, तर शाश्वत विकास आणि त्यापुढील आव्हानं. त्यामुळे 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. वरील उतार्यात खालीलपैकी कोणत्या शाश्वत विकास पुढील आव्हानावर चर्चा करण्यात आलेली आहे? फर्स्ट आहे लोकसंख्या वाढ, नैसर्गिक संसाधनाचे शोषण, गरिबी. सेकंड आहे नैसर्गिक संसाधनांचे असमान वितरण, उपभोक्तावाद ज्याला आपण म्हणतो चंगळवाद, शिक्षण, बेरोजगारी, नैसर्गिक स्वतःच्या मर्यादेविषयी जागरूकता आणि शासकीय धोरण. तर ह्या सगळ्या गोष्टींवर बोललेलं आहे. शासकीय धोरणांच्या बाबतीमध्ये कुठे आपल्याला लोकसंख्येच्या बाबतीमध्ये कुठे दिसतं, चैनीच्या, आता इथे बघा की ह्या चैनीच्या वस्तू खरेदीवर इथं दिलेला आहे, त्यांनी उल्लेख केलेला आहे. नैसर्गिक संसाधनांचा दरडोई वापरबद्दल त्यांनी इथं मेन्शन केलेलं आहे. अतिवापर हे आव्हान आहे, ठीक आहे, संसाधनांचा अतिवापर होऊ लागलेला आहे त्याच्याबद्दल त्यांनी बोललेलं आहे. नैसर्गिक स्रोत मर्यादित आहे त्याच्याबद्दल इथे बोललेलं आहे. त्यानंतर आपल्याला शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी शासनाची योजनेची अंमलबजावणी याच्याबद्दल त्यांनी बोललेलं आहे. त्यानंतर पारंपरिक ऊर्जा स्रोत, अपुनर्नवीकरणीय ऊर्जा स्रोताबद्दल तो बोललेला आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जर आपण बघितलं तर तो बोललेला आहे. त्यामुळे हे लोकसंख्या वाढीबद्दल बोललेला आहे. लोकसंख्या वाढीच्या सुरुवातीलाच उताराच्या बोललेली आहे ती, ठीक आहे, लोकसंख्या वाढीबद्दल बोललेला आहे. त्यानंतर नैसर्गिक संसाधनांचे असमान आत्ताच बघितलं, शिक्षण, बेरोजगारी याच्याबद्दल तो बोललेला आहे. गरिबीबद्दल बोललेला आहे. आपण आता गरीब लोक त्याच्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाहीत, देशातील लोकसंख्या वाढ ही बेरोजगारीचे प्रमुख कारण आहे, असं सरळ सरळ मेन्शन्स आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टींबद्दल 17 बोलतो. त्यामुळं
17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 18 बघा, वरील उतार्यानुसार अयोग्य विधानाची निवड करा. आता अयोग्य विधान म्हणते शाश्वत विकास ध्येय प्राप्त करताना गरीब व वंचित लोकांच्या गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत. तर हे आपण ऑलरेडी आत्ता बघितलं की गरीब लोकांच्या जे गरजा आहेत त्या गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत असं उत्तर आपल्याला म्हणतो. त्यामुळे हे पहिलं विधान जे अयोग्य विचार, त्यामुळे हे पहिलं विधान करेक्ट आहे. सेकंड, विकसित देशामध्ये लोकांचा नैसर्गिक संसाधनांचा दरडोई वापर हा विकसनशील देशातील लोकांच्या वापरापेक्षा कमी आहे. आता बघा हे ॲब्सोल्यूट स्टेटमेंट आहे, डायरेक्ट मेन्शन आहे. काय मेन्शन आहे? विकसित देशातील लोकांचा नैसर्गिक संसाधन दरडोई वापर हा विकसनशील देशाच्या लोकांच्या वापरापेक्षा 50 पट अधिक आहे. ठीक आहे, 50% मोर आहे. ठीक आहे, 50 टाइम्स. आणि इथं काय म्हणतं, कंप्लीट उलटं दिलं आहे. इथं काय म्हणतं की विकसित देशातील लोकांचा नैसर्गिक संसाधनांचा दरडोई वापर हा विकसनशील देशातील लोकांच्या वापरापेक्षा कमी आहे. तर हे ॲब्सोल्यूट स्टेटमेंट आहे. हा प्रश्न चुकवायलाच नाही पाहिजे, हा सरळ सरळ घेतलेला आहे. त्यामुळे 18चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कारण त्यांनी अयोग्य विचारलेलं आहे. ठीक आहे, 19 बघा, प्रश्न क्रमांक 19, शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासंदर्भात खालीलपैकी कोणत्या घटकांचा विषयाचा उल्लेख उतार्यात आलेला आहे? 1. सरकारचे धोरणं व योजना, लोकांनी करावयाचे प्रयत्न, आंतरराष्ट्रीय संस्थांचा सहभाग, अशासकीय संघटनांचा सक्रिय सहभाग. आता याच्याबद्दल बघा की शासकीय धोरणांचा आणि योजनांचा उल्लेख मी आत्ताच आपण केलेला होता इथं, की वस्तूची खरेदी करण्यापूर्वी लोकांनी स्वतःची खरेदी लक्षात घ्यायला पाहिजे. जसं की आपण सेकंड म्हणतो की लोकांनी करायचे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न हे आहेत, आणि शासनाने करायचे जे प्रयत्न आहेत ते आत्ताच बघितलं की आणि ते बघा की शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील व विविध योजनांची त्यांना अंमलबजावणी करावी लागेल. सरळ सरळ जे आहे ती पहिली दोन्ही विधानं जी आहेत, सरकारची धोरणं आणि योजना, याच्याबद्दल उल्लेख आहे. लोकांनी काय प्रयत्न करायला पाहिजे हेही उल्लेख केलेला आहे. आणि उल्लेख नाही म्हणते तर आपल्याला कुठंही आंतरराष्ट्रीय संस्थांबद्दल, संस्थांचा सहभाग याच्याबद्दल आपल्याला उल्लेख दिसत नाही शाश्वत विकास ध्येय साध्य करण्यासाठी, आणि NGOचाही आपल्याला याच्यामध्ये उल्लेख मिळत नाही. त्यामुळे 19चं उत्तर जे आहे ते 19चं उत्तर येतं की C आणि D या दोघांचा उल्लेख आपल्याला आढळत नाही. 20 बघा, उतार्यानुसार योग्य विधान ओळखा. लोकसंख्या वाढ हे एक बेरोजगारीचं कारण आहे, हेच योग्य आहे. हे पुनर्नवीकरणीय नाही तर अपुनर्नवीकरणीय असा उल्लेख आला, त्यामुळे हे अयोग्य आहे. लोकांची खरेदी करण्याची क्षमता वाढली की लोक आहारात प्रथिनयुक्त आणि पदार्थ जास्त आहेत, हे पण चूक आहे. दुसऱ्या उत्तराची सुरुवातीच लाईन दिलेली आहे बघा इथं, की वाढत जाणाऱ्या अर्थव्यवस्थेत लोकांची खरेदी करण्याची क्षमता वाढते, त्यामुळे चैनीच्या अनेक वस्तू खरेदी करण्याची वाढ झाली. ठीक आहे, त्यामुळे हे थर्ड विधान जे आहे ते थर्ड विधान पण कसं आहे, चुकीचं आहे. शाश्वत विकासाचे उद्देश साध्य करण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा कमी व योग्य उपयोग करण्यासाठी लोक तत्पर व खुश असतात, ते खुश नसतात हे म्हणतं पॅसेज. तिथंच त्याच उत्तरामध्ये खाली आहे. इथेच बघा की त्यांची जीवनशैली बदलावी लागेल, कमी संसाधनांचा वापर करावा लागेल, प्रत्यक्षात लोक असे करण्यास नाखुश असतात, त्यामुळे हेही चुकीचं आहे. 20 लोकसंख्या वाढ हे एक बेरोजगारीचं कारण आहे, हे स्पष्टपणे उत्तरात दिलेले आहे. त्यामुळे 20चं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आहे. ते कुठं दिलेलं आहे तर इथं दिलेलं आहे बघा, देशातील लोकसंख्या ही वाढ ही एक बेरोजगारीचं एक कारण आहे. बघा क्वेश्चन नंबर 21 पासून 25 पर्यंत बघा. क्वेश्चन नंबर 21 बघा, पुढील दिलेल्या विधानांमधून बिनचूक विधानाची निवड करा. आपली मालमत्ता आणि व्यक्तिगत सुरक्षता धोक्यात आली आहे अशी धास्ती दक्षिणेच्या राज्यांना वाटत आहे. सेकंड आहे, युनायटेड स्टेट्स हे सुसंघटित असे शासन नाही तर केवळ करार तत्वावर आलेली संघटना आहे. आता याच्यामध्ये बघा की हे दोन्ही जे विधानं जे आपली मालमत्ता आणि व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात आली अशी धास्ती दक्षिणेच्या राज्यांना आहे, त्याचा उल्लेखच उतारत नाही, त्यामुळं हे विधान चूक आहे. युनायटेड स्टेट्स हे सुसंघटित व असे शासन नाही तर केवळ करार तत्वावर असलेली संघटना आहे, याच्याबद्दलही उतारत उल्लेख नाही, आणि आपल्याला बिनचूक विचारलेलं आहे. तर 21चं उत्तर येतं दोन्ही विधानं अयोग्य, पर्याय क्रमांक 4. 22 बघा, राज्यघटनेमध्ये गुलामासंबंधित तरतूद आहे. आता उत्तराच्या सुरुवातीच्याच काही ओळीमध्ये हे मेन्शन केलेलं आहे. इथे दिले बघा, सदर कलमात येणाऱ्या गुलामाच्या प्रकरणामध्ये सुपूर्द करण्यात येईल असं सरळ सरळ मेन्शन आहे, त्यामुळे आपल्याला म्हणता येतं की दुसरं स्टेटमेंट करेक्ट आहे. सध्या राजकीय पक्षांचे कार्य हे प्रसंगानुरूप वसाहतींना प्रतिबंध करणे व त्यांना अनुकूल भूमिका घेणे हेच राहिलेले आहे. तर राजकीय पक्षांचे कार्य जे आहे तर त्या कार्याबद्दल उतारा काही बोलत नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे वसाहतीला प्रतिबंध करणे किंवा अनुकूल भूमिका घेणे याबद्दलही पॅसेज आपल्याला बोलताना दिसत नाही, त्यामुळे हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. त्यामुळे 22चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 येतं. 23 बघा, राज्यघटनेमध्ये पुढीलपैकी कशाची तरतूद करण्यात आली आहे. संघराज्य व्यवस्था, सेकंड आहे अध्यक्षीय व्यवस्था, आता बघा, आणि थर्ड आहे अध्यक्षाचा कार्यकाळ 5 वर्षाचा. आता आपण हे जर बघितलं तर राज्यघटनेमध्ये केंद्र आणि राज्य यांच्या संबंधी अधिकाराचं विभाजन करते असं आपल्याला उतार्यामध्ये सरळ सरळ आपण म्हणू शकतो की आहे उल्लेख पहिल्या पॅराग्राफमध्ये.
पण त्याचबरोबर शेवटच्या पॅराग्राफमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं सरळ सरळ म्हणतात की आजवर ज्यांचा धोका संभवतो असे केवळ मानले जात होते ती संघराज्यातील फाटाफूट पाडण्याचे प्रयत्न आता धक्कादायकरित्या पुढे येऊ शकले, म्हणजे पुढे येत आहेत. त्यामुळे संघराज्य व्यवस्था होती आपल्याला असं म्हणता येतं. आता अध्यक्षीय व्यवस्था जी आहे त्याच गोष्टीबद्दल शेवटच्या पॅराग्राफमध्येच म्हटलेलं बघा. राज्यघटना अध्यक्षीय पहिले विधिवत राहण्याचं 72 वर्ष झाली आहेत. या कालावधीत 15 वेगवेगळ्या आणि अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तींना एकापाठोपाठ एक अशी सरकार हे मिळालेलं आहे. ठीक आहे, तर त्यामुळे अध्यक्षीय व्यवस्था होती हे असं म्हणता येतं. अध्यक्षाचा कार्यकाळ 4-5 वर्षाचा नाही तर उत्तरात आहे 4 वर्षाचा. ठीक आहे, तिथंच आलेलं आहे की ठीक आहे इथं बघा 4 वर्षाच्या निहित घटनात्मक कालावधीसाठी जबाबदारी आहे. तर त्यामुळे हेही विधान जे आहे चुकीचं आहे. त्यामुळे 23चं उत्तर येतं सी वगळून. बाकी सर्व जे आहेत ते करेक्ट आहेत. 24 बघा, राज्यघटनेमध्ये प्रत्येक राज्याचे अयोग्य विधान विचारले त्याने. ठीक आहे, आता त्यांनी काय विचारलेलं आहे आपल्याला? अयोग्य विधान विचारले की राज्यघटनेमध्ये पुढीलपैकी कशाची तरतूद आहे. राज्यघटनेमध्ये प्रत्येक राज्याचे नागरिक हे वेगवेगळ्या राज्यांमध्ये नागरिकांना असलेले सर्व विशेष अधिकार संरक्षण मिळण्यास पात्र आहेत अशी तरतूद आहे. सरळ सरळ हे विधान दिलेलं आहे. म्हणजे सरळ इथं विधान आहे की या कलमाची म्हणजे प्रत्येक राज्याचे नागरिक हे वेगवेगळ्या राज्यांच्या नागरिकांना असलेले सर्व विशेष अधिकार व संरक्षण मिळवण्यास पात्र आहेत याची अंमलबजावणी होईल. लेखक म्हणते की ती करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी क्वेश्चन मार्क केलं. करेक्ट आहे. काँग्रेसचे सर्व सभासद गुलामासंबंधी तरतूद सोडून हे प्रॉब्लेमॅटिक आहे. राज्यघटनेच्या सर्व तरतुदीशी बांधील राहील. पण आपण बघितलं उत्तरामध्ये उल्लेख आहे की काँग्रेसचे जे सदस्यांचा उल्लेख आलेला आहे इथे बघा, इथं आलेलं आहे की काँग्रेसचे सर्व सभासद संपूर्ण राज्यघटनेला मग त्यातील अन्य कुठल्याही तरतुदी इतकेच या तरतुदीला बांधील आहेत. त्यामुळे सेकंड विधान जे आहे ते विधान कसं आहे? ते विधान चुकीचं आहे. त्यामुळे पहिलंच विधान करेक्ट आहे. त्यामुळे अयोग्य विचारलेलं आहे. पुढील दिले अयोग्य. तर अयोग्य काय? तर सेकंड आहे. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 2 येतं. ठीक आहे, योग्य त्यांनी नाही विचारलेलं आपल्याला, त्यांनी आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे. योग्य विधानाची आपल्याला निवड करायची आहे. ठीक आहे, योग्य विधानाची निवड करायची. लेखकाची निवड राष्ट्राचा अध्यक्ष म्हणून झाली आहे. तर शेवटच्या उतार्यामध्येच पहिले 2 विधान जे आहेत की लेखकाची निवड राष्ट्राचा अध्यक्ष म्हणून झाली आहे आणि तो 16वा आहे. तर हे आपल्याला उतार्याच्या शेवटी आता जे आपण वाचलं तिथंच आहे की या देशाच्या राज्यघटनेचा अध्यक्षाचे पहिले विधिवत पदग्रहण झालेल्या 72 वर्ष झाली. या कालावधीत 15 वेगवेगळ्या ठीक आहे अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तींनी केलं आणि या सरकारच्या प्रशासकीय धोरणाची सांभाळणी प्रचंड संकट निश्चित बाहेर पडले तरी संदर्भ कितीही पूर्व संकेत किंवा उदाहरणे असले तरी याच्यावर घटनात्मक कालावधी हीच जबाबदारी स्वीकारत आहे. हीच जबाबदारी लेखक स्वीकारत आहे. म्हणजे लेखकाची निवड झाली हे आपल्याला निश्चित म्हणता येतं. त्यामुळे हे जे आहे हे करेक्ट आहे की 15 झाले आणि लेखक हा 16वा आहे. 72 वर्षापूर्वी स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याने अध्यक्षपद सुरू झाली. स्वातंत्र्य जाहीरनामाचा उल्लेखच नाही आहे बघा. म्हणजे स्वातंत्र्याचा जाहीरनामाचा याच्यामध्ये कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे पहिले 2च विधान जे आहेत ते आपल्याला करेक्ट आहेत असं म्हणता येतं. तिसरं विधान चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचं 25चं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 26 ते 30 बघा. समाजशास्त्रीय चिंतन म्हणजे काय? आता समाजशास्त्रीय चिंतन जे आहे याच्याबद्दल उतारात आता बघा, हे जेव्हा असं ॲब्सोल्यूट एखादे डेफिनेशन वगैरे काय विचारलं नाही तर सावध व्हायचं की समाजशास्त्रीय चिंतन म्हणजे काय. सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आहे. तर समाजशास्त्रीय चिंतनाबद्दल उतारा बोलतच नाही. त्यामुळे ह्या व्याख्या जरी असल्या तर त्या उतार्यात नाही आहेत. त्यामुळे याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. पुढील दिलेल्या विधानांमधून असत्य विधानांची निवड करा. आता त्यांनी असत्य विधान विचारले. पहिले धातूच्या चलनी नाण्याची सुरुवात वैदिक काळाची एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. तर उतार्यामध्ये जे आलेलं आहे ते धातूच्या नाण्याचं जे आहे ते वैदिक काळाचं हे वैशिष्ट्य नव्हतं. तर हे वैशिष्ट्य कुठलं होतं? सेकंड अर्बनायझेशन म्हणजे महाजनपद आणि जनपद ते महाजन. जनपद हे कोणाचं वैशिष्ट्य होतं उतारा म्हणतोय तर तो होतं वैदिक लोकांचं. ठीक आहे, पण महाजनपद आहेत हे दुसरं अर्बनायझेशन. त्यामुळे पहिलं विधान जे आहे 27चं ते कसं आहे? पहिलं विधान हे असत्य आहे म्हणजे चूक विधान आहे. सेकंड औद्योगिकीकरणाशिवाय नागरी संस्कृती उदयाला येत नाही. पण उतारा हे पण विधान चूक आहे का? उतारा म्हणतं की शहरीकरण हा औद्योगिकरणाचा परिणाम आहे. हे या आधुनिक काळातील लोकप्रिय दृष्टिकोनाला हडप्पा संस्कृतीला दिसणारे नागरीकरण छेद देतं. म्हणजे हडप्पा संस्कृतीमध्ये जे आलेलं आहे ते आधुनिक औद्योगिकरणाशिवाय किंवा या संकल्पनेशिवायच शहरीकरण होत नाही या विचाराला त्यांनी छेद दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला औद्योगिकरण हे जे वाक्य आहे की औद्योगिकरणाशिवाय नागरी संस्कृती उदयाला येत नाही हे चुकीचं विधान. त्यामुळे दोन्ही असत्य आहे. 27चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 की दोन्ही विधानं जी आहेत ती असत्य आहेत. 28 बघा, महाजनपदाबाबत अचूक विधानाची निवड करा. इसवी सन 200 ते 500. तर उतार्यामध्ये आहे की इसवी सन पूर्व 200 ते 500. त्यामुळे हे विधान जे आहे ते चूक आहे. बहुतेक महाजनपदामध्ये राजशाही सत्ता होती तर हेही विधान चूक आहे. उतार्यामध्ये त्यांनी क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे. काय मेन्शन केलेलं आहे की महाजनपदाबद्दलचा उल्लेख जो आहे ते बघा की सुमारे इसवी सन पूर्वी सुमारे 500 ते 200 या कालखंडात ते उदयाला आलेले आहेत आणि या महाजनपदातून
महाजनपदामधील राजधानीची नगरे ही सत्तेची केंद्र होती, व्यापारी केंद्र बनली. आणि त्याचा जो उल्लेख आलेला आहे तो उल्लेख कुठे आलेला आहे उत्तरामध्ये, इथेच आलेला आहे बघा, की काही ठीक आहे जे महाजनपदं आहे ती जनपदाच्या एकत्रीकरणातून महाजनपदं बनली. त्यातील काहीमध्ये जी आहे राजेशाही सत्ता होती आणि काहीमध्ये गणराज्य पद्धती होती. पण इथं काय म्हणते आपल्याला प्रश्न, की बहुतेक महाजनपदामध्ये राजेशाही नाही, बहुतेक नाही, लक्षात ठेवा, हे बहुतेक शब्द प्रॉब्लेमॅटिक आहे. काही राज्यांमध्ये होती, काही नव्हती. दुसरे नागरीकरण हे महाजनपदाचे वैशिष्ट्य होते, हे करेक्ट आहे. अचूक पहिले दोन जे आहे ते चूक आहेत, अचूक फक्त पर्याय क्रमांक 3 आहे. त्यामुळे 28चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 29 आहे, सरळ सरळ जोड्या लावा आहे, की क्षत्रिय हा उल्लेख कोणासाठी आलेला आहे, तर बहुतेक मंत्री जे आहेत महाजनपदामधले ते क्षत्रिय होते. त्याची उत्तर शेवटी बघा आलेलं आहे. राज्यकारभारात राज्याला सहाय्य करण्यासाठी मंत्री आणि विविध अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाऊ लागली. बहुतांश मंत्री आणि अधिकारी हे क्षत्रिय असत, त्यामुळे हे करेक्ट आहे. सेकंड बघा, की जनपद जे आहे तर जनपद कोणाचं आहे, तर ते वैदिक राज्यासाठी आहे. आपण आत्ताच बघितलं, ठीक आहे. हडप्पा हे काय आहे, तर घरांमध्ये विहिरी आणि स्नानिग्रहण, पंजाब नदीचे खोरे याच्यामध्ये आर्य म्हणून उल्लेख आलेला आहे. उत्तरामध्येच आलेला आहे. कुठं आलं, इथे बघा, की पशुपालकाचे भटके जीवन जगणारे आर्य लोक पंजाबपासून पूर्वेकडे गंगा नदीच्या खोऱ्यापर्यंत पसरलेले होते. जोड्या लावा ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यामुळे 29चं उत्तर काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. 30 बघा, पुढील दिलेल्या विधानांमधून बिनचूक विधानाची निवड करा. दुसरे नागरीकरणाचा काळ हा पूर्व वैदिक संस्कृतीपेक्षा भिन्न होता असे म्हणता येत नाही. आता हे कंप्लीट दिलेलं स्टेटमेंटच्या अपोजिट आहे. सरळ सरळ मेन्शन काय केलं बघा, की हा जो काळ आहे पूर्व वैदिक संस्कृतीच्या भिन्न वैशिष्ट्ये असलेल्या संस्कृतीचा काळ म्हणून ओळखला जातो. कर्णाचा, दुसरा नागरीकरणाचा. त्यामुळे हे विधान जे आहे हे विधान कंप्लीट रॉंग आहे. पहिल्या नागरीकरणातील लोकांचे परकीय व्यापाराशी व्यापारी संबंध होते, परंतु दुसऱ्या नागरीकरणातील लोकांचे केवळ देशांतर्गतच व्यापाराबाबत होतं. तर हे असं पहिलं होतं, पण दुसऱ्यांचं केवळ देशांतर्गत व्यापार चालत, याच्याबद्दल आपल्याला उत्तरामध्ये भाष्य केलेलं आढळत नाही. त्यामुळे हे सेकंड विधान ही कसं आहे, चुकीचं आहे. पण आपल्याला विचारलं बिनचूक, तर त्यामुळे यापैकी नाही. 40-30चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा क्वेश्चन नंबर 31 ते 35 बघा. क्वेश्चन नंबर 31 बघा, पुढील दिलेली विधानं व कारणाबाबत तार्किकदृष्ट्या योग्य पर्यायाची निवड करा. आपली घरे स्वच्छ पण परिसर अस्वच्छ असे चित्र जागोजागी दिसते. समाज परिसर आर बघा रिझन, समाज परिसर स्वच्छ ठेवणे ही एक सामूहिक जबाबदारी आहे असे मानत नाही. आता याच्याबद्दल उत्तरात क्लिअर कट बघा इथे शेवटी आलेलं आहे. स्वच्छ जबाबदारी महानगरपालिकेचे, पण समाज परिसर स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे असे मानतच नाही. या वृत्तीमुळे आज सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले दिसते. त्यामुळे हे जे आहे की आपले घर स्वच्छ पण परिसर अस्वच्छ असे चित्र जागोजागी करेक्ट आहे. आणि याचं कारण काय, की समाज परिसर स्वच्छ ठेवणे हा सामायिक जबाबदारी मानत नाही. त्यामुळे 31चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 32 पुढील दिलेल्या विधानामधून योग्य विधानाची निवड करा. घनकचऱ्यामुळे जमिनीचं प्रदूषण होते. आता हे उतारे सुरुवातच आहे. भूप्रदूषणात कचरा म्हणजे टाकाऊ पदार्थाचा मोठा वाटा आहे, तर त्यामुळं हे करेक्ट आहे. दुसऱ्या ठिकाणी आणखी उल्लेख आहे की तो इंग्लंडचा वगैरे जो उल्लेख आहे की त्यामुळे या राष्ट्रांमध्ये जमिनीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. त्यामुळे ते आपल्याला पहिलं विधान करेक्ट आहे. भूप्रदूषण गुंतागुंतीचे आणि समजायला सहज सोपी नाही, तर याच्याबद्दल उल्लेखच नाही की गुंतागुंत भूप्रदूषणाची मेन्शन नाही केलेली, ते समजायला सोपं नाही असंही ते म्हणत नाही. क्लिअर कट एक्झाम्पल्स देतोय, तो एक्सप्लेन करतोय आणि कुठेही म्हणत नाही की समजायला अवघड आहे वगैरे. ठीक आहे. अविकसित देशामध्ये कचरा प्रदूषण मापनच केले जात नाही. आता हे मापनच केले जात नाही हे ॲब्सोल्यूट स्टेटमेंट आहे. मापनच केले जात नाही असं आहे का, नाही. तर उतारा काय म्हणतोय बघा, उतारामध्ये सरळ सरळ जे मेन्शन झालेलं आहे ते मेन्शन काय आहे, इथेच आहे की अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये तर कचरा प्रदूषणाचे मापन देखील पुरेसे झालेले नाही आहे. म्हणजे मापनच होत नाही असं नाही, तर ते मापन झालेलं आहे पण ते मापन पुरेसं झालं नाही असं म्हणतं. त्यामुळे हे विधान जे आहे ते विधान चुकीचं आहे. त्यामुळे 32चं जे उत्तर आहे ते 32चं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. क्वेश्चन नंबर 33 बघा, पुढील दिलेल्या विधानांमधून योग्य विधानाची निवड करा. वाढते नागरीकरण व लोकसंख्यामुळे कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तर हे करेक्ट आहे. उताराच्या सुरुवातीलाच मेन्शन केलेलं आहे की वाढते नागरीकरण, इथे बघा की नागरीकरण व लोकसंख्येमुळे साहजिकच कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे हे करेक्ट आहे. सेकंड आहे, जसजशी लोकसंख्या वाढते तसतशी वस्तूची उपभोग्यता सुद्धा वाढते. तर हेही करेक्ट आहे. आता हे पण उतारामध्ये कुठं मेन्शन केलेलं आहे की इथेच दिलेलं बघा की जसजशी लोकसंख्या वाढ होते तसतशी वस्तूची उपभोग्यता वाढते आणि उपभोक्ता कचरा प्रदूषणाला कारक ठरते. त्यामुळे ही सेकंड ही जी आहे ती सेकंड ही कसं आहे, करेक्ट आहे. दोन्ही विधानं जी आहेत ती योग्य आहेत. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3. 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 34 बघा, वाढत्या कचऱ्यामुळे काय झाले. जमिनीच्या प्रदूषण जे आत्ताच आपण बघितलं, कचरा स्वच्छ करण्याची जबाबदारी महानगरपालिकेवर मांडण्यात आली. आता हे वाढत्या कचऱ्यांमुळे नाही झालं असं लोक मानतात, फक्त आपल्याला उतारा असं म्हणतो. त्यामुळे हे जे विधान आहे ते हे चूक आहे.
जीवजंतूचा आणि प्रसार आणि रोगराई प्रसार. तर हे सरळ सरळ मेन्शनच केलेलं आहे उत्तरामध्ये, की पहिल्या उत्तराच्या शेवटच्या लाईन्समध्येच हे आपल्याला मेन्शन दिसतं. इथे बघा, जसजशी लोकसंख्येत वाढत असते तसं उपकरण प्रदूषण, कचरा प्रदूषणामुळे दुर्गंधी, जंतूसारखं जीवजंतूचा प्रसार, रोगराई, अनारोग्य असं वाढतं, हे त्यांनी म्हटलेलंच आहे. त्यामुळे हे जे विधान आहे हे विधान करेक्ट आहे. ठीक आहे, फक्त करेक्ट काय नाही तर हे नाही आहे. त्यामुळे 34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 35 बघा, बिनचूक विधानाची निवड करा. अमेरिका व पाश्चात्य देशात वस्तूचे पूर्ण उपभोग न घेतात तशाच फेकून देतात. हेही करेक्ट आहे. कुठं मेन्शन आहे? सरळ सरळ इथं अमेरिकेचा उल्लेख कुठे? अमेरिका पाश्चात्य देशात मोटारी, दूरसंचार हेच दिले त्याने, की प्रगत देशात गंभीर आहे आणि वस्तूंचा पूर्ण उपभोग न घेताच लवकरच तिचे अस्तित्व टाकाऊ वस्तूत जमा होतं. त्यामुळे हे जे आहे ते हे करेक्ट आहे. कचरा व घाण पदार्थ लवकर नाश पावत नाहीत. तर हे उतार्याच्या सुरुवातीलाच त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, उतार्याच्या सुरुवातीत कचरा आणि इथे बघा की कचरा आणि घाण पदार्थ लवकर नाश पावत नाहीत असं सरळ सरळ मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे ते पण योग्य आहे. आणि सी जे आहे की काही ठिकाणी कचरा कुंडीत न टाकता कुंडीच्या अवतीभोवती टाकला जातो. तर हेही विधान जे आहे ते करेक्ट आहे. आता हे आपल्याला कुठं दिसतं? तर उतार्याच्या शेवटी आपल्याला इथं दिसतं. इथे बघा की काही ठिकाणी कचरा कुंडीत टाकण्याचा प्रयत्न करतात, पण प्रत्यक्षात हा कचरा कुंडीच्या अवतीभोवतीच टाकता येतो. ठीक आहे, टाकण्यात येतो. तर त्यामुळे हेही विधान कसं आहे? करेक्ट आहे. त्यामुळे 35चे उत्तरं आहेत वरील सर्व. बघा क्वेश्चन नंबर 36 ते 40 बघा. क्वेश्चन नंबर 36, पुढील दिलेल्या विधानांमधून योग्य विधानाची निवड करा. जलरंगातील चित्र कागदावर काढले जातात. तर जलरंगाचे चित्र जे उल्लेख आलेले आहे की जलरंग म्हणजे काय, जलरंगाचं आणि तेल रंग ह्याच्याबद्दल आपल्याला आलेले आहेत की पारदर्शक व पारदर्शक जलरंगाबद्दल आले, पण ते कशावर काढले जातात किंवा त्याचं माध्यम याच्याबद्दल उल्लेख नाही. त्यामुळे हे विधान चूक आहे. सेकंड आहे, प्रकाशाशिवाय चित्राला अस्तित्व नाही. तर हे उताराच्या सुरुवातीलाच त्यांनी मेन्शन केलेलं आहे की बघा इथं की प्रकाशाशिवाय चित्राला अस्तित्वच नसेल. थोडक्यात काय की प्रकाशाशिवाय चित्राला अस्तित्व हे करेक्ट आहे. आणि आपल्याला विचारलं योग्य विधान. त्यामुळे 36चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 करेक्ट आहे. 37 बघा, अयोग्य पर्यायाची निवड करा. तर हे सरळ सरळ दुसऱ्या उतार्यामध्ये जे मेन्शन केलेल्या गोष्टी आहेत, कुठल्या मेन्शन केल्या आहेत की ही रेषा आहे, माध्यम आहे, ठीक आहे, रंगलेपन, चित्रकलेला ही पेन्सिल, शाई, टाक, कुंचला याच्याबद्दल, आणि ही पेन्सिलची शेडिंगबद्दल आहे, गोलाई आहे, द्राक्षाचा ही काड्यांना चारकोलबद्दल इथं मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर पेस्टल आहे, ठीक आहे, याच्याबद्दल इथं मेन्शन आहे. ह्या सगळ्या जी गोष्टी आहेत त्या सगळ्या की पेन्सिल आहे, चारकोल आहे, कुंचल्याचा वापर आहे, रंगीत स्पेटल्स आहे याच्याबद्दल आहे. पण त्रिमितीचा अभ्यास आणि तैलरंगाचा फक्त एक शेवटी उतार्यात उल्लेख आलेला आहे की तैलरंगाचा वापर कुठे केला जातो किंवा कशासाठी केला जातो, एवढंच त्याचा उल्लेख आहे. पण तेलरंगासंबंधी की रंगद्रव्याची पारदर्शकता आणि अपारदर्शकता दोन्ही गुण असतात असा काही त्याच्यात उल्लेख आपल्याला उतारात सापडत नाही. त्यामुळे ई आणि एफ आपल्याला सापडत नाही. 37चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ई आणि एफ, म्हणजे काय म्हणतात की अयोग्य पर्याय आहे. तर ते काय आहे? ई आणि एफ, पर्याय क्रमांक 2. 38 बघा, पारदर्शक आणि अपारदर्शक जलरंग हे चित्रकलेतील सर्वाधिक वापरले जाणारे माध्यम आहे. आताच बघितलं आपण की उताराच्या शेवटच्या उतार्यामध्येच मी म्हणलं की इथं पारदर्शक आणि अपारदर्शक, ठीक आहे, इथं पारदर्शक आणि अपारदर्शक जलरंग हे चित्रकलेतील सर्वाधिक वापरले जाणारे माध्यम आहे. ज्या रंगातून त्याच्या पुढे दिले की व्याख्या दिली की पारदर्शक रंग कशाला म्हणायचं आणि अपारदर्शक रंग कशाला म्हणायचं. त्यामुळे हे दोन्ही विधानं जे आहेत 38 काय की पारदर्शक आणि अपारदर्शक जलरंग हे चित्रकलेतील सर्वात महत्त्वाचे करेक्ट आहे. आणि त्याची व्याख्याच दिली की पारदर्शक रंग कशाला म्हणायचं आणि अपारदर्शक कशाला म्हणायचं, म्हणजे हे डिफाईन इथे केलेलं आहे. तर ते कुठे दिसतं? ए आणि बी दोन्ही विधानं बिनचूक असून बी हे एची व्याख्या आहे, तर हे करेक्ट आहे. 38चं उत्तर आहे 4. चित्रकाराकडे कोणते गुण असायला हवे? माध्यमाचा परिणामकारकतेने वापर पहिल्या परिच्छेदामध्ये आपल्याला दिलेलंच आहे. दृश्य अदृश्य चित्रफलकावर संयोजन हे पण गुण असायला पाहिजे. ज्या पृष्ठभागावर चित्र काढत आहे त्याची गुणवैशिष्ट्ये आणि रंगमाध्यमाची गुणवैशिष्ट्ये ही सगळी चित्रकाराकडे गुण किंवा कौशल्य असायला पाहिजे, तर चित्र चांगलं होतं. हे आपल्याला उताराच्या पहिल्या काही ओळीमध्येच दिसतं इथं की रंगात मिसळणारे परिणाम यामधून भान चित्रकाळात असते. पृष्ठभाग चित्र काढत असताना चित्रकलेचे रंग त्याचा माध्यमाखेरीज होऊ शकत नाही. दृश्य निर्मितीचा प्रवास त्याच्या माध्यमाखेरीज होऊ शकत नाही. चित्रचौकटी रंगफलकावर रंगरेषा, रंगलेपनाची विशिष्ट हाताळणी करण्याची त्याची पद्धत आहे आणि चित्राचे भाव जागृत होतात. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मेन्शन आहेत. त्यामुळे हे 39चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 40 बघा, पुढील दिलेल्या विधानामध्ये योग्य विधानाची निवड करा. दृश्य अदृश्य घटकांना चित्रात महत्त्वाचे स्थान असते, जे आत्ताच आपण बघितलं की हे करेक्ट आहे. चित्राचा एकंदर दृश्यार्थ काय व कसा आहे हे या माध्यमावर अवलंबून आहे, ते पण आपण आत्ताच बघितलं. त्यामुळे 40चे उत्तर आहे योग्य विधान दोन्हीही विधान ए आणि बी. खालील बघा आता क्वेश्चन नंबर 41 ते 45 बघा. आता क्वेश्चन नंबर 41 बघा, पहिलं आहे की ज्ञानसाधने
म्हणून पुढीलपैकी कशाचा उल्लेख उतार्यात आलेला आहे. आता ज्ञानसाधना म्हणून उतार्यात उल्लेख जे आलेला आहे तो उल्लेख सरळ सरळ उतार्यामध्ये कुठे आलेला आहे, पहिल्या पॅराग्राफमध्येच बघा इथं की बुद्धी, इंद्रियानुभव, स्मृती, अंतप्रेरणा, अधिकाराचे प्रामाण्य या सगळ्यांचा ज्ञानसाधने म्हणून विचार केला जाऊ शकतो. तर ह्या सगळ्यांचा उल्लेख आलेला आहे. पण पाश्चात्य जे आहे त्याच्यामध्ये कसे इंद्रानुभव आणि बुद्धी याचाच आलेला आहे. पण इथं आलेलं आहे ज्ञानसाधने म्हणून सगळ्यांचाच उल्लेख आलेला आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे वरील सर्व. पुढील दिलेल्या विधानामध्ये अयोग्य विधानाची निवड करा. अनुभव हा शब्द इंद्रियानुभवाचा निर्देश करतो. तो अयोग्य विचारले, पण हे स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे की मेन्शनच त्यांनी केलेलं आहे. कुठे मेन्शन केलेलं आहे इथे बघा, चर्चेत माझा बुद्धी आणि इंद्रियानुभव यांनाच मध्यवर्ती स्थान मिळालेलं आहे. एवढेच नव्हे तर या कालावधीत तत्वज्ञानाचे 2 आहेत की अनुभवातून याबद्दल बोललं जातं आणि परस्पर त्या आधुनिक कालखंड ज्ञानाच्या साधनेचं उल्लेख इथं आलेला आहे. ठीक आहे, तर त्यामुळं आपल्याला म्हणता येतं की हे जे आहे की अनुभव हा शब्द इंद्रियानुभवाचा निर्देश करतो. आणि पुढे तिथंच मेन्शन केलेलं आहे बघा की पार्श्वभूमी होती आणि त्याचा वस्तूंची बुद्धिवाद अनुभव आहे त्यातलं महत्त्व केलेलं आहे. त्यामुळे हे करेक्ट आहे. ज्या विधानाच्या आधारे केलेली कृती यशस्वी व फलदायी होते, इच्छित परिणाम साध्य होते, हे विधान सत्य असते. आता सत्य विधान काय असतं याच्याबद्दल उतारा बोलतच नाही बघा. सत्य विधान काय असतं याच्याबद्दल विधान बोलतच नाही. त्यामुळे पहिलं विधान करेक्ट आहे, दुसरं असत्य. त्यामुळे याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. 43 बघा, पुढील दिलेल्या विधानांपैकी योग्य विधानाची निवड करा. युरोपमध्ये प्रबोधन युगाला विज्ञानाच्या अचंबित करणाऱ्या वाढीचा व विकासाचा काळ होता असं म्हटलं जातं. तर इथंच बघा प्रबोधनानंतर म्हणते, ना की प्रबोधनाचं. ठीक आहे, तर हे विधान जे आहे हे विधान ठीक आहे युरोप प्रबोधनाला नाही, ठीक आहे, प्रबोधन युगाला नाही तर प्रबोधन युगानंतर म्हणते. त्यामुळे ही चूक आहे. विज्ञाने शोधून काढलेली सत्य ही सार्वत्रिक आणि सार्वकालिक आणि वस्तुनिष्ठ आहेत. तर याचं पहिल्याच पॅरेग्राफमध्ये बघा, हा पण प्रश्न पहिल्याच पॅरेग्राफमध्ये आहे. इथे बघा की विज्ञानाने शोधून काढलेली सत्य मात्र सार्वत्रिक, सार्वकालिक आणि वस्तुनिष्ठ होते. त्यामुळे हे विधान जे आहे हे विधान कसं आहे, करेक्ट आहे. त्यामुळं 43चं जे सेकंड आहे, सेकंड त्याचं उत्तर काय यायला पाहिजे, बी यायला पाहिजे. ठीक आहे, की काय विचारलं, योग्य जे आहे ते केवळ बी, हे करेक्ट विधान आहे, हे अयोग्य विधान आहे. काय खरे आहे, जे ज्ञान अनुभवावर आधारित असते, अनुभवानंतर निर्माण होते त्या ज्ञानाला अनुभविक ज्ञान म्हणतात. आणि जे ज्ञान बुद्धीला कुठल्याही अनुभवाशिवाय येण्यापूर्वी होते त्याला अनुभवपूर्व ज्ञान म्हणतात. तर ही दोन्ही विधानं उतार्यामध्ये मेन्शन आहेत. ठीक आहे, ही दोन्ही विधानं जी आहेत ती उतार्यामध्ये मेन्शन आहेत. शेवटच्या उतार्यामध्ये बघा इथं की हे अनुभवोत्तर आणि अनुभविक ज्ञान कशाला म्हणतात मेन्शन आहे. आणि त्यानंतर अनुभवपूर्व ज्ञान ही कशाला म्हणतात ही इथं मेन्शन आहे. त्यामुळे हे दोन्ही विधानं जे आहेत 44ची ही करेक्ट आहेत. ठीक आहे, दोन्ही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत की 3. बुद्धिवाद आणि अनुभववाद हे 2 प्रवाह परस्पराशी सुसंगत आहेत. आता उतार्यामध्ये जो उल्लेख आलेला आहे तो परस्पराशी सुसंगत नाही, परस्पराशी विरोधी समजले जातात असा उल्लेख आहे. त्यामुळे हे विधान जे आहे ते विधान चुकीचं आहे. ज्ञान प्रक्रियेच्या विश्लेषणातून वस्तुनिष्ठ ज्ञानाची शक्यता प्रस्थापित करायची होती. वरीलपैकी योग्य काय, तर हे सेकंड आहे. ठीक आहे, तर सेकंड क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे. कुठे केलेलं आहे ते तत्त्वज्ञानाच्या ज्या मत आहे ते बघा, ज्ञान प्रक्रियेच्या विश्लेषणातून वस्तुनिष्ठ ज्ञानाची शक्यता त्यांना प्रस्थापित करायची होते. असे वस्तुनिष्ठ ज्ञान कुठल्या साधनाने मिळते तरी मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे ह्याचं जे 45 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 46 ते 50 बघा, इंग्लिश पॅसेज. हा इंग्लिश पॅसेज पण सोपा राहिलेला आहे बघा. ठीक आहे, 46 बघा, द ऑथर इज प्रायमरीली कन्सर्न विथ, तो कशाशी आहे. तर आपण जर बघितलं तर पॅसेज कशाबद्दल बोलतो आहे, क्रिटिसायझिंग द सोशल ॲटिट्यूड याच्याबद्दल नाही बोलत आहे. ठीक आहे, की नुसतं सोशल ॲटिट्यूडला क्रिटिसाइज करतो आहे. एक्सप्लेन द मेकॅनिक्स, ठीक आहे, मेकॅनिक्स ऑफ द प्रोग्रेस याच्याबद्दलही तो बोलत नाही. डिफेंडिंग द थिअरीज ऑफ इकॉलॉजिकल सायंटिस्ट, तर हेही तो बोलत नाही. तो काय बोलतो आहे, तर तो बोलतो आहे की काय, की अप्रोचबद्दल बोलतो आहे आणि सॉल्विंग प्रॉब्लेमबद्दल बोलतो आहे, की आपण जर बघितलं तर. ठीक आहे, पॅसेजमध्ये. त्यामुळे 46 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 47 बघा, अकॉर्डिंग टू द पॅसेज विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीब्यूट्स टू द डेझर्टिफिकेशन ऑफ द साहेल. तर फर्स्ट पॅरेग्राफमध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन आहे बघा. द साईज ऑफ द लाईफस्टॉक हर्ड ग्रेझिंग ऑन द ग्राउंड, द क्वालिटी ऑफ द लँड इन द साहेल, अँड अमाऊंट ऑफ रेनफॉल आफ्टर 1967. हे बघा, हे इथं सगळं तो मेन्शन केलेलं आहे की पार्शलिस्ट मूव्ह इन टू द मार्जिनल रिजन्स ऑफ नॉर्थ आणि ड्युरिंग द 15 years प्रिसिडिंग 1968 आणि मेनली एंड द रेनी सीजन ऑफ इन 1967. द पास्टरल पॉप्युलेशन फाउंड देमसेल्स ओव्हर टॅक्सिंग व्हेरी मार्जिनल रेंज लँड्स. तर इथं सरळ पहिल्या पॅराग्राफमध्ये तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या मेन्शन केलेल्या आहेत. त्यामुळे उत्तर जे आहे 47चं पर्याय क्रमांक 4. 48 बघा, it can be inferred from the passage that the nomadic tribes who moved in the marginal regions of the Sahel did not
ठीक आहे. आत्ताच बघितलं आपण की ते तिथून विस्थापित झालेले आहेत, तर ते काय नाही म्हणू शकत आपण त्यांना, द लिव्ह इन द साहेल आफ्टर 1968. त्यामुळे उत्तर काय, पर्याय क्रमांक 3. 49. It can be inferred from the passage that the concept of carrying capacity of land is it can be inferred from the passage that the concept of carrying capacity of land is आपण म्हणतो काय की स्टील ही हायपोथेटिकल आहे आणि ही प्रॅक्टिकल काही नाही. त्यामुळं हे 49चं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1. 50 बघा. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट स्टेट्स द ऑथर्स व्ह्यू कन्सर्निंग द रिलेशनशिप बिटवीन द इकॉलॉजिकल सायंटिस्ट अँड लँड मॅनेजर. जर आपण पहिला 2 पॅराग्राफचं बघितलं तर 2 पॅराग्राफमध्ये जे आपल्याला मिळतं आहे तर ते काय मिळतं आहे, तर ऑप्शन 1 मिळतं आहे. ठीक आहे. द सायंटिस्ट हॅज नॉट प्रोव्हाइडेड द मॅनेजर विथ क्लिअर गाईडलाईन्स दॅट कॅन बी यूज्ड इन रेग्युलेटिंग द प्रोडक्टिव्हिटी ऑफ द लँड. त्यामुळे 50चं उत्तर येतं, पर्याय क्रमांक 1. तर आपण क्वेश्चन नंबर बघा आता 51 पासून 80 पर्यंत बघूयात. बघा क्वेश्चन नंबर 51 पासून 80 पर्यंत क्वेश्चन्स आपण बघूयात. आता ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, ॲनालिटिकल ॲबिलिटी आणि डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन्स आहेत. आता टेस्ट नंबर 6 मध्ये जर तुम्ही 51 पासून 80 पर्यंतचे क्वेश्चन्स बघितले तर आपल्याला काय दिसतंय की 51 पासून ते 75 मध्ये या टेस्टमध्ये विशेष जसं मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की 5व्या टेस्टमध्ये तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनसाठी फाईट करायला लावलेली आहे. तर इथं डिझाईन करताना काय केलं आहे, तुम्ही जर बघितलं क्वेश्चन नंबर 1 51 पासून जवळजवळ 63 किंवा 64 पर्यंत हे तुम्हाला फाईट करायला लावतात. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळा तुम्हाला डोकं जास्त वापरायला लावतात. पण तुम्ही 65 पासून जर 75 पर्यंत गेलं तर ते तुम्हाला इझी रेग्युलर फॉर्मॅटमध्ये दिसतील, किंवा तुम्ही त्याच्यामध्ये ऑप्शन एलिमिनेशन जर केलं तर तुम्हाला इझिली आन्सर मिळतं 65 पासून 75 पर्यंत. आता हे मुद्दा म्हणून ठेवलं की तुम्ही बघा 51 पासून 65-66 पर्यंत गेलं तर तुम्ही पूर्ण वाईप आउट होता किंवा ड्रेन होऊन जाता एनर्जी लेवल, आणि तिथून पुढे ॲक्च्युली सोपा पार्ट चालू होतो किंवा सोपे एक्झाम्पल्स या टेस्टमध्ये चालू होतात. बघा आता आपण बघूयात एक एक्झाम्पल बघूयात. क्वेश्चन नंबर 51 बघा. आता 51 मध्ये काय, विसंगत पर्यायाची निवड करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर या ऑब्झर्व जर केलं तर आपल्याला काय दिसतंय, तर एक ट्रायंगल आहे. तो ट्रायंगल वेगवेगळ्या पोझिशनमध्ये आहे, एकाच फॉर्मॅटमध्ये एकच ट्रायंगल आहे. आता याच्या आधीचे विसंगत पर्याय जे आपण टेस्टमध्ये एक्झाम्पल बघितले होते त्याच्यातून या एक्झाम्पलमध्ये फरक काय, तर सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे की याच्या आधीचे जे विसंगत पर्याय ओळखा, सिम्बॉल जे विचारलेले होते ते डिफरंट सिम्बॉल्स होते. इथं काय केलेलं आहे की आता एकच सिम्बॉल विचारला आहे, फक्त त्या पोझिशन्स ज्या आहेत त्या चेंज होत आहेत. आणि याच्यात विसंगत म्हणजे याचा अर्थ काय की ह्याच्यामध्ये काहीतरी सिमिलर पॅटर्न असायला पाहिजे. आता समजा आपण ए बघितलं आणि सी बघा, ए आणि सीमध्ये काय सिमिलर दिसतंय का, तर आपण ए आणि सीमध्ये जर आपण बघितलं तर समजा हे याला मी इथं तोडतो आणि हे बघा, सॉरी इथं मी तोडतो त्याला. ठीक आहे. जर मी इथं त्याला मी काय केलं, चौथ्याला इथे तोडलं, इथं ब्रेक केलं, आणि इथे ब्रेक केल्यानंतर ही जी लाईन आहे ही कंटिन्यू आपल्याला काय दिसतंय, कंटिन्यू झालेली इथपर्यंत दिसतंय. म्हणजे इथून पुढचा जो पार्ट आहे तो सीमध्ये जशाला तसा ठेवलेला आहे आणि हा रिमेनिंग जो पार्ट आहे तो इथे आणून पुट केलेला आहे. सिमिलरली आपल्याला डीमध्ये काय दिसतंय बघा, तर डीमध्ये आपल्याला सरळ सरळ दिसतंय की इथून पुढचा जो पार्ट आहे हा इथून पुढचा हा पार्ट हा समोर आणून ठेवला आहे, तो 6 जो आहे इथपर्यंत, आणि हा पहिल्यापासूनचा जो पार्ट इथपर्यंतचा जो पार्ट आहे तो नेक्स्ट ठेवलेला आहे. आणि सिमिलरली ईमध्ये पण आपल्याला काय दिसतं की 1 2 3 4 ठीक आहे 5th. आता इथून पुढे बघा, हे एमध्ये जे केलेलं आहे ते इथून पुढचा जो पार्ट आहे तो इथे ठेवलेला आहे आणि जो रिमेनिंग जो आहे तो नेक्स्टला. बीमध्ये आपल्याला तसं काही लॉजिक दिसत नाही, त्यामुळे याचं विसंगत पर्याय जो आहे तो काय आहे, पर्याय क्रमांक 2 आहे. 51चं उत्तर यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2. 52 बघा. आता 52 पण टाईम डिस्टन्स. आता दर टेस्टला आयोगाचे तुम्ही सगळे पेपर जरी बघितले प्रिलिम्सचे, म्हणजे 2013 पासून ते 2020 जे लास्ट इयरला झालेले, टाईम डिस्टन्सवर कंपल्सरी क्वेश्चन आहे. आता याच्यामध्ये हा टाईम डिस्टन्सवर क्वेश्चन बनवलेला आहे. आता काय सांगितलं आहे बघा की प्रदीप एकतर चालत किंवा गाडी चालवत ऑफिसला जातो. ऑफिसला चालत जाण्यासाठी लागणारा वेळ ड्रायव्हिंगच्या वेळेच्या 8 पट आहे. एके दिवशी त्याच्या पत्नीने गाडी नेल्यामुळे त्याला चालत ऑफिसला जावे लागले. ऑफिसला जाताना घरापासून 1 किलोमीटर अंतरावर रस्त्यावर पडणाऱ्या मंदिरापाशी पोहोचल्यानंतर त्याला पत्नीचा गाडी नेण्यासाठी फोन आला. त्या प्रदीपच्या लक्षात आलं की इथून पुढे चालत ऑफिसला जाण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ घरी जाऊन कारने ऑफिसला जाण्यासाठी लागणारा वेळ आहे. तर मंदिर व ऑफिस याच्या दरम्यान अंतर किती, असं समजा इथं घर आहे त्याचं.
समजा इथं मंदिर आहे आणि इथं ऑफिस आहे असं कन्सिडर केलं आणि तो इथं उभा आहे. आता समजा हे जे डिस्टन्स आहे ते आपल्याला माहीत नाही, समजा आम्ही एक्स कन्सिडर करतो आणि हे त्यांनी दिलेलं आहे 1 आहे. हे डिस्टन्स आपल्याला माहीत नाही, ते डिस्टन्स किती आहे, एक्स आहे, हे आपल्याला माहिती आहे 1 किलोमीटर आहे. आता त्यांनी सांगितलं की चालत जाण्यासाठी इथे बघा त्यांनी दिलं की चालत जाण्यासाठी लागणारा वेळ हा त्याच्या गाडीने जाणाऱ्या वेळेच्या 8 पट आहे. म्हणजेच काय, चालण्याचा वेग समजा मी ए कन्सिडर केलं तर गाडीचा वेग समजा ए कन्सिडर केलं चालण्याचा, तर गाडीचा वेग काय असायला पाहिजे, त्याच्या 8 पट असायला पाहिजे. जरी चालण्याला 8 पट वेळ लागत असेल तर गाडीला वेग गाडीचा काय असायला पाहिजे, 8 पट असायला पाहिजे चालण्याच्या. ठीक आहे. आता बघा आपल्याला सांगितलं की इथून इथपर्यंत जाण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे इतकं अंतर पार करण्यासाठी समजा चालत गेला, अंतर किती आहे, एक्स आहे, चालत गेला आहे, वेळ किती लागला तर x/a काय आहे, चालण्याचा वेग आहे, तो समानच असेल. तो कशाच्या समान असेल की इथून इथपर्यंत तो चालत गेला म्हणजे 1 किलोमीटर चालत गेला तेव्हा त्याचा वेग a होता आणि प्लस इथून तो गाडीने गेला तर गाडीने गेलेलं अंतर किती, x+1 अधिक 8a. जर आपण हे सॉल्व करून घेतलं तर x/a बरोबर 8a लसावी येईल, 8x अधिक 1 हे a कॅन्सल होईल, 8 इकडे मल्टिप्लाय करा, 8x बरोबर 9 + x तर x बरोबर 9/7. म्हणजे जे x काय आहे तर त्याच्या मंदिरापासूनचं ऑफिसचं अंतर आहे, हेच आपल्याला विचारलं तर किती येतं 9/7. 52चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 53 बघा. आता बघा की जेव्हा मी सांगितलं की क्रिटिकल रिझनिंगचा जेव्हा क्वेश्चन असेल त्यावेळेस आपल्याला काय बघायचं आहे की काय विचारले आहे. वरील परिच्छेदाच्या आधारे पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे असे म्हणता येईल. आता जेव्हा लक्षात घ्या की जे नॉर्मल फॉर्मॅटमध्ये क्वेश्चनचा आन्सर नाही अशा वेळी थोडं सावध व्हायचं. आता इथे बघा की आतापर्यंत तुम्ही खूप क्वेश्चन्स बघितले असतील पण 1 आणि 2 असं ॲन्सरमध्ये डिफाईन केलेलं तुम्हाला खूप रेअर सापडतं. त्यामुळे हे नाही हे निश्चित आपल्याला आधी करून घ्यावं लागेल. आता बघा केस काय म्हणते, पुढील दिलेल्या उत्तराचा अभ्यास करून पुढील प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्न आपण बघितलं की सत्य हुडकायचं आहे आणि केस दिलेले की खाद्यपदार्थ त्यांना खाणाऱ्या माणसापेक्षा अधिक प्रवास करतात. किराणी दुकानी, सुपर बाजार परिरक्षित किंवा प्रक्रियायुक्त म्हणजे प्रिझर्व्ह आणि प्रोसेस्ड खाद्यपदार्थांनी भरलेले आहेत. तथापि जसे की खूप दूरपर्यंत खाद्यपदार्थाचे वहन केल्याने होणारे प्रदूषण, तसेच प्रक्रियामुळे होणारी अन्नाची नासाडी, वर्षावनाचा होणारा नाश, पोषण तत्वाच्या अंशाची कमतरता, परिरक्षित व प्रक्रियायुक्त अन्नाची वाढती मागणी यामुळे पर्यावरणीय संकटही वाढत आहेत. या पदार्थाचे वहन दुसऱ्या ठिकाणी होत असल्याने जेथून त्याचे वहन होत आहे तेथे आपल्या लोकसंख्येला पर्याप्त अन्न राहिल्याने खाद्य सुरक्षाही धोक्यात येते. आता बघा हे पर्याप्त अन्न न राहिल्याने, ठीक आहे, इथं असा न राहिल्याने असा शब्द आहे. या पदार्थाचे वहन दुसऱ्या ठिकाणी होत असल्याने ते जिथून त्याचे परिवहन होते तेथे. आता इथे बघा काय की पहिलं हे खाद्य प्रसंस्करण प्रोसेसिंग उद्योग आपल्या प्राकृतिक संसाधनावर दबाव आणते. हे तर खरं आहे. कुठे म्हणतं हे खरं आहे बघा इथे की दूरपर्यंत खाद्यपदार्थाचे वहन केल्याने प्रोसेस फूडची मागणी, प्रदूषण तसेच प्रक्रियामध्ये होणारी अन्नाची नासाडी, वर्षावनाचा नाश आणि पोषण तत्वाच्या अंशाची कमतरता, परिरक्षित आणि प्रक्रियायुक्त जे इतर प्रोसेसिंगबद्दल आहे, अन्नाची वाढती मागणी यामुळे पर्यावरणीय संकट वाढत आहे. तर हे आपल्याला निश्चित म्हणता येतं की हे करेक्ट आहे की ह्याच्यामुळे रिसोर्सेसवर अधिक दाब येतोय. आता स्थानिक स्तरावर उत्पादन घेतलेल्या खाद्यान्नाचा उपभोग घेणे व दूरच्या प्रवासाने आणलेल्या पदार्थावर निर्भर न होणे पर्यावरणीय अनुकूल व्यवहार आहे. तर तेच सांगतोय की वाहतूक केल्यामुळे, ही प्रोसेस केल्यामुळे याच्यामुळे काय व्हायला की या प्रक्रियेमध्ये अन्नाची नासाडी होती आहे. नासाडी झाल्यामुळं त्याच्यात नुसतं पोषण तत्वाचा भाग, जे पोषण तत्व आहेत ते सुद्धा अंशाची कमतरता होती आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे पर्यावरण संकट वाढत आहे. जर हे नाही केलं म्हणजे वाहतूक जर नाही केली, प्रोसेस नाही केली तर ते पर्यावरणाच्या अनुकूल होऊन जाईल. म्हणजेच काय, स्थानिक स्तरावर उत्पादन घेतलं तर जे या प्रक्रियेमध्ये वहन केल्याने जे प्रदूषण आणि प्रक्रियेमध्ये जी नासाडी होणार आहे ती नासाडी होणार नाही. तर याचाच अर्थ काय की हे आपल्याला पर्यावरण अनुकूलचा व्यवहाराचा भाग आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यामुळे याचं उत्तर काय, हे दोन्ही विधानं जी आहेत ती करेक्ट आहेत. 53चं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 3. बघा क्वेश्चन नंबर 54 बघा. पुढील दिलेली माहिती अभ्यासावर त्यापुढील विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. आता या प्रश्नामध्ये काय दिले बघा, एक माहिती दिली आहे की 4 विद्यार्थी त्यांनी MPSC 3 टेस्ट दिलेले आहेत आणि काही जागा रिकाम्या ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या काही कंडिशन्स दिल्या आहेत आणि त्या कंडिशनवर आता अशा वेळेस काय बघायचं आपल्याला, प्रश्न काय विचारला आहे. प्रश्न काय विचारला आहे बघा
की प्रश्न विचारला की योग्य पर्यायाची निवड करा. आता त्यांनी काय सांगितलं, ह्या टेस्ट आहेत आणि नावं दिलेत. म्हणजे याचा अर्थ काय की हे अश्रुबा, हे 4 ABCD याच क्रमाने, म्हणजे ABCD कोण आहेत फक्त तेवढंच आपल्याला चेक करायचं आहे. आता काय काय कंडिशन दिलेत. पहिली कंडिशन दिली आहे त्यांनी बघा, वरील प्रत्येक टेस्टमध्ये संभाव्य जसे 75 गुण आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये योग्य उत्तराला 3 गुण मिळतात, तर चुकीच्या उत्तराला 1 गुण मिळतात. आता हे काहीच कामाचं नाही आहे, हे आपल्याला फक्त हे आपल्याला कामाचं लागू शकतं. टेस्ट 1 मध्ये सर्वात कमी गुण अजितला मिळाले. आता टेस्ट 1 बघा, टेस्ट 1ला सर्वात कमी जे गुण अजितला मिळाले तर हे 51, 53 आणि हे रिकामं जागा आहे. म्हणजे कदाचित अजित हा ए पण असू शकतो आणि बी पण असू शकतो. समजा 47 पेक्षा बीला जर कमी मार्क असतील तर, त्यामुळे अजित हा सगळ्यात कमी टेस्ट 1ला अजित ए किंवा बी असू शकतो. सेकंड काय म्हणते की टेस्ट 2 मध्ये सर्वाधिक गुण अश्रुबाला मिळालेले आहेत. आता टेस्ट 2चे मार्क 62 आहेत, म्हणजे अश्रुबा हा बी पण असू शकतो आणि ए रिकामी जागा आहे ते पण असू शकतं. म्हणजे अश्रुबा आणि अजितच ए आणि बी आहेत. सरळ सरळ अर्थ काय याचा, अश्रुबा आणि अजितच ए आणि बी आहेत. तर म्हणजे हे ऑप्शन 4 जे आहे हे येणार आहे का, बी अभय आहे. बघा क्वेश्चन सोपा आहे, फक्त हा डेटा विनाकारण दिला, हे गार्बेज डेटा आहे. प्रश्न काय आहे तर तुम्हाला नाव हुडकायचं आहे. आता ए आणि बी जर मला फक्त एवढंच विधानावरून कळत असेल तर अजित आणि अश्रुबाच आहेत ए आणि बी, तर बी अभय असण्याची शक्यता नाही आणि डी अजित असण्याचीही शक्यता नाही. आता फक्त ए अश्रुबा आहे का नाही हे आपल्याला टेस्ट करायचं. आता पुढे काय दिलं, अजितला मिळालेले एकूण गुण हे अमिताला मिळालेल्या एकूण गुणापेक्षा अधिक आहेत. म्हणजे अजितला मिळालेले एकूण गुण हे अमितापेक्षा जास्त आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त कोणाला आहेत तर त्याच्यापेक्षा जास्त आहेत ठीक आहे अभयला, म्हणजे अभयपेक्षा जास्त अमिताला आहेत. आणि पुन्हा सांगते एचे गुण हे 6च्या पटीत त्यांनी दिलेले आहेत. आता बघा याच्यामध्ये जर आपण बघितलं तर समजा सीची मी बेरीज केली तर सी 138 गुण येत आहेत. सीचे किती येतात 138 आणि डी हे 3, 6. आता बघा की मॅक्सिमम 75 गुण आहेत. समजा टेस्ट 3 मध्ये जर आपण समजा हा डी कोणी याला 75 जरी दिले गुण, ठीक आहे 75 जरी गुण दिले तर काय होतं 8 आणि 13 138 मार्क्स येतात. पण सांगितलंय काय की अमिताला म्हणजे पैकीच्या पैकी मार्क्स जरी दिले तिसऱ्या टेस्टमध्ये तरी ते म्हणतं की हे जास्त आहेत. ठीक आहे, म्हणजे अमिताला हे अभयपेक्षा जास्त आहेत. म्हणजे अभयला नक्कीच 75 गुण नाही 74 वगैरे असेल, म्हणजे डी अभयच असायला पाहिजे, एवढं तर कळतं. आता डी जर अभय असेल तर आपल्याला अश्रुबा आणि अजित हे दोघं ए आणि बी पैकी आहे, तर अमिता ही सी कंपल्सरीच असायला पाहिजे. ठीक आहे, अमिता ही कंपल्सरी सी असायला पाहिजे. अश्रुबा ए असेल ह्याची काही गॅरंटी नाही. अजित आणि ह्याच्यात त्याच्यात तुम्हाला व्हॅल्यू ठेवून तुम्ही काढू शकता, पण फिक्स आपण काय सांगू शकतो इमिडिएटली एक्झाम्पल बघता तर ही सी ही अमिता आहे. ठीक आहे, एक्झाममध्ये आपल्याकडे वेळ नाही, आपल्याला कमीत कमी वेळामध्ये सॉल्व करायचं. एकतर हे उत्तर असेल नाहीतर क्वेश्चन कॅन्सल होईल, पण याचं उत्तर काय यायला पाहिजे, सी यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 55 बघा, एका शाळेमध्ये 62% उमेदवारांनी इंग्रजी, गणित, सामाजिक विज्ञान या तिन्ही विषयामध्ये पात्रता प्राप्त केली आहे. खालील वेन आकृतीमध्ये वेगवेगळ्या विषयात पात्र नसलेल्या उमेदवाराची संख्या दिली आहे. किमान 2 विषयात पात्र नसलेल्या उमेदवारांची टक्केवारी किती आहे. आता बघा पात्र नसलेले दिले आणि त्यांनी सांगितले की एका शाळेमध्ये 62% उमेदवारांनी इंग्रजी, गणित आणि सामाजिक विज्ञान या विषयात पात्र आहेत. तर 62% जर पात्र असतील तर किती टक्के पात्र नसतील, 38% पात्र नसतील. आणि समजा मी कन्सिडर केलं की पूर्ण शाळेमध्ये मिळून जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या आपण ए कन्सिडर करूयात. ठीक आहे, आणि हे पात्र नसलेल्या लोकांची संख्या दिलेली आहे की फक्त इंग्रजीमध्ये, गणितामध्ये, सामाजिक विज्ञानामध्ये. आता पात्र नसलेले जे एकूण विद्यार्थी आहेत तर ते कशाचे आहेत तर एच्या 38% आहे. जे आपण बघितलं पात्र 62 असेल तर पात्र नसले 38%. ते किती आहेत तर यांची ॲडिशन आहे. यांची ॲडिशन किती येते 30 आहे, 75 आहे, हे 50 आहे. बघा हे 50 आणि 40, 90, 80, 20 तर काय येतं 190. म्हणजे 38% ऑफ ए इज इक्वल टू काय 190 येतं. आता हे 190ला आपण माहिती आहे की हे कितीने भाग जातो बघा 5, 5, 45, 40, 4, 5, 15, 15, 4, 19, 5चा भाग येतो. म्हणजे टोटल विद्यार्थी जे असायला पाहिजेत ते 500 आहेत. म्हणजे या शाळेमध्ये टोटल विद्यार्थी किती आहेत 500. पण ते नाही विचारलं, त्यांनी काय विचारलं की किमान 2 विषयात पात्र नसलेल्या उमेदवाराची टक्केवारी. किमान 2 विषय म्हणजे 3ही चालतात. 2 विषय म्हणजे किती, हे 10, हे 12 आणि हे 8, म्हणजे हे 20, 30 आणि हे 3ही चालतात म्हणजे 35. हे किती टक्के आहेत तर 35 भागिले किती आहेत एकूण विद्यार्थी किती आहेत 500 आणि हे पर्सेंटेजमध्ये काढायचं इंटू 100. 0 0 गेट कॅन्सल, 0 0 कॅन्सल म्हणजे काय यायला पाहिजे 7%.
आता बघा, हे खूप सोपा प्रॉब्लेम होता पर्सेंटेजचा. फक्त काय केले, याच्यामध्ये एकच गोष्ट केली, ॲप्लिकेशन वापरले, व्हेन डायग्राम प्लस तुमचं पर्सेंटेज आहे. त्याचं उत्तर काय यायला पाहिजे 55चं, पर्याय क्रमांक 3. बघा क्वेश्चन नंबर 56 बघा. काय म्हणतं की अमन, अयाज, अश्विंदर हे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. त्यापैकी अमन हा सर्वात मोठा आहे. अमन हा अयाजपेक्षा 6 वर्षांनी मोठा आहे. अयाज हा अश्विंदरपेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे. अमन आणि अयाज यांच्या सध्याच्या वयाची बेरीज 4 वर्षापूर्वीच्या अश्विंदरच्या वयाच्या 5 पट आहे. तर सध्याचे अमनचे, आता अमनचे वय आपल्याला त्याने विचारले. समजा मी अमन ए कन्सिडर करतो, अयाजचं समजा आपण बी कन्सिडर करूयात आणि अश्विंदर समजा सी कन्सिडर करूयात. तर दिलेले 3 कंडिशन्स आहेत. काय कंडिशन्स आहेत? पहिली कंडिशन आहे की अमन हा अयाजपेक्षा 6 वर्षांनी मोठा आहे. तर मी अमन इज इक्वल टू आपण लिहू शकतो की अमन हा अयाजपेक्षा 6 वर्षांनी मोठा आहे. अयाज हा अश्विंदरपेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे. दुसरी कंडिशन की अश्विंदरपेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे. तिसरी कंडिशन त्यांनी दिलेली आहे की अमन आणि अयाज यांच्या सध्याच्या वयाची बेरीज, समजा सध्याचं वय त्यांचं किती आहे, ए प्लस बी. 4 वर्षापूर्वी जे अश्विंदरचं वजन असेल, वय असेल, तर ते किती असणार आहे, तर सी मायनस त्याच्या 5 पट, म्हणजेच काय, C-4. आपण याला जर मल्टिप्लाय केलं, ए प्लस बी बरोबर 5C मायनस 20. आता ए बरोबर आपल्याला माहिती आहे की समजा आपण याला इक्वेशन 1 नाव दिलं, पण हे वर 2 ज्या कंडिशन्स आहेत त्या जर आपण 1 मध्ये पुट केल्या तर आपल्याला काय, एची व्हॅल्यू समजा बी प्लस 6 मी पुट करतो, बी प्लस 6 प्लस बी बरोबर 5C वजा 20. आता बी प्लस बी काय, 2B अधिक 6 बरोबर 5C वजा 20. आता बीची व्हॅल्यू सीच्या भाषेमध्ये आपण C प्लस 8 लिहू शकतो, C अधिक 8 अधिक 6 बरोबर 5C वजा 20. आता मल्टिप्लाय करून घ्या, काय येतं बघा, 2C अधिक 16 अधिक 6 बरोबर 5C वजा 20. ठीक आहे. आता याचं जर आपण केलं तर काय येतं बघा, 2C 16 आणि 6 ठीक आहे 22, 20 इकडे घ्या, प्लस 20 बरोबर 3C, तर 32 अपॉन 3 16 अधिक 6 22 अधिक 20 42. ठीक आहे 42. तर 42/3 C, तर सीचं वय किती आलं, तर 14. C इज इक्वल टू काय आलं, 14. आता सीचं जर 14 असेल तर बी किती असायला पाहिजे, तर 22 असायला पाहिजे. तर ए किती असायला पाहिजे, अमन त्याच्यापेक्षा आणखी 6 वर्षांनी मोठा, म्हणजे काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 3. तर 56चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, 28 वर्ष. बघा आता हा 57 जो आहे तो खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. त्यांनी काय दिलेलं आहे बघा, पुढील दिलेल्या मुळाक्षराबाबत 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 यापैकी एक अंक देण्यात आला आहे. एका अक्षरासाठी एकच अंक आहे. एका अक्षरासाठी 2 भिन्न अंक वापरण्यात आलेले नाहीत आणि एक कंडिशन दिली आहे. म्हणजे जर समजा एसची किंमत जर 8 असेल तर हे सोडवल्यानंतर तुम्हाला आर प्लस एच प्लस ओची किंमत काढायची. आता मी आपल्याला हे दिलेलं त्यांनी आहे, याला मला असं लिहिता येईल का की हे HERE प्लस, आता हे मायनस जे आहे ते मी इकडे घेऊन तर प्लस होईल, ते काय होईल SHE, आणि हे जर सॉल्व केलं तर ह्याची ॲडिशन काय येणार आहे, तर COMES. ठीक आहे, कम्स. आता एसची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ती किती आहे, एसची व्हॅल्यू 8 आहे. तर एस इज इक्वल टू 8 आहे. तर ही 8 आणि ई प्लस ई बरोबर 8, म्हणजे ई ही समान असायला पाहिजे, म्हणजे काहीतरी प्लस, म्हणजे 2 सेम संख्यांची बेरीज 8 यायला पाहिजे, म्हणजे ईची किती व्हॅल्यू यायला पाहिजे, 4 यायला पाहिजे. एस इज इक्वल टू 8 तर दिलेलेच आहे. आता ई इज इक्वल टू 4 असेल. आता इथे बघा की एचच्या खाली काहीच नाही आहे, म्हणजे एक हातचा इथून कॅरी झाला पाहिजे, कारण तरच हे जो संकेत आहे तो संकेत बदललेला आहे, म्हणजे ओ झालेलं आहे. जर इथं हातचाच कॅरी नसतं झालं तर एचला एच राहिलं असतं. आता कुठल्याही 2 एक सिंगल अंकी संख्येची जास्तीत जास्त बेरीज किती येते, ते येते 18. 18पेक्षा जास्त बेरीज मोठी येऊच शकत नाही कुठल्याच 2 नंबरची. एक अंकी म्हणजे 9 अधिक 9 किती 18, म्हणजे जास्तीत जास्त 18 असू शकते. म्हणजे एक कॅरी झाला म्हणजे एच प्लस 1, म्हणजे इथं 10च यायला पाहिजे. इथं जर 1 असेल तर इथं जी संख्या येणार आहे ती 10च यायला पाहिजे. हातचा एकच कॅरी होतो, आणि जर बदललेला असेल तर इथं ओची किंमत किती असायला पाहिजे, मग 10 जर असेल तर 0, आणि सीची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे. कारण हे 10 असेल तर 0 येईल तर 1 कॅरी येईल, आणि तो कॅरी म्हणजे किंवा हातचा असेल तो 1 असेल.
आता हे जर 10 असेल, 0 असेल, तर एच किती यायला पाहिजे? एच 9 यायला पाहिजे. एच 9 यायला पाहिजे. आता इथं बघा की ईची व्हॅल्यू आपण 4 काढलेली आहे, म्हणजे हे 14 असायला पाहिजे. ठीक आहे. मग ईची व्हॅल्यू 14 कधी येणार आहे? तर एच ऑलरेडी आपल्याला इथे मिळालेला तो किती आहे? 9 आहे. तर आर किती असायला पाहिजे? तर 9 अधिक 5 आर असायला पाहिजे, तरच 14 येणार आहे. म्हणजे आरची व्हॅल्यू किती झाली? 5 झाली. आपल्याला विचारले आर प्लस एच प्लस ओ. तर आरची व्हॅल्यू किती आहे? 5 आहे. एचची व्हॅल्यू किती आहे? 9 आहे. आणि ओची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. यांची बेरीज जर केली तर ती येते 14. तर 57चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. 57चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 14. आता बघा हा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 57, याला क्रिप्टो अर्थमॅटिक म्हणतात. म्हणजे आयोगाने हा प्रश्न मागच्या एक 5 वर्षामध्ये त्यांनी विचारलेलं नाही, पण आयोग जे वेगवेगळे एक्झाम कंडक्ट करतात त्याच्या कुठल्या तरी एका एक्झामला क्रिप्टो अर्थमॅटिकवर क्वेश्चन विचारलेलं आहे. त्यामुळे शक्यता आहे की सध्या सिलेबसमध्ये जे अडगळीत पडलेले चॅप्टर्स आहेत किंवा जे टॉपिक्स आहेत ॲप्टिट्यूडचे, त्याच्यावर त्यांनी क्वेश्चन डिझाईन करायला चालू केलेले आहे. तर हे क्रिप्टो अर्थमॅटिक आहे, हे अशा पद्धतीने सॉल्व करतात. याचं होतं 57चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. बघा क्वेश्चन नंबर 58 बघा. पुढील दिलेली माहिती अभ्यासा. KLMN PQRSUW हे एकाच वेळात काम करणारे 10 सदस्य आहेत. पुढील अटीच्या अधीन राहून विभागातील सदस्यांमधून एक संघ तयार करायचा आहे. आता हे परत पझलचा क्वेश्चन आहे आणि संघामध्ये कमाल किती सदस्य असू शकतात असं दिले आणि त्यांनी कंडिशन्स दिलेत. आता बघा याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जर संघामध्ये SUW यांच्यापैकी एक जरी असेल तर इथं दोघांना संघात घ्यावं लागेल. म्हणजे मॅक्सिममची कंडिशन, तर मी ही कंडिशन कन्सिडर करतो. समजा पहिला कॅन्डिडेट एस आहे, यू पण आपण घेतला आणि डब्ल्यू पण घेतला, हे तिन्ही आले. पण संघामध्ये PRS मधील एकाचाच समावेश असायला पाहिजे. जर समजा आता एस असेल तर हे पी आणि आर आपल्याला घेता येणार नाही आहेत. ठीक आहे. संघामध्ये एम किंवा क्यू यापैकी एकाची निवड असणं आवश्यक आहे, परंतु दोन्ही नाही म्हणते. म्हणजे आपण काय करूयात की जो चौथा कॅन्डिडेट आहे, एक तर एम तरी घेऊयात नाही तर क्यू तरी घेऊयात, आणि आपल्याला कमाल विचारलं आहे. ठीक आहे. आणि इथं कंडिशन काय म्हणजे जर संघात के समाविष्ट असेल तर त्याला एल देखील समाविष्ट करणे आहे. समजा के पण आपण कन्सिडर केला आणि एल पण कन्सिडर केलं, के पण घेतला आणि एल पण घेतला, याच्या उलटही. आणि शेवटची कंडिशन जी आहे ते एल आणि एन एकाच वेळी संघात असू शकत नाही. आता एल ऑलरेडी घेतला आहे तर आपल्याला एन घेता येणार नाही. आणि हे सगळ्याच कंडिशन सॅटिस्फाय झाले तर आपल्याला नंबर ऑफ मेंबर्स किती होतील? 1 2 3 4 5 आणि ह्या दोघांपैकी 1 6. म्हणजे याचं उत्तर काय यायला पाहिजे? 58चं पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे, 6. बघा क्वेश्चन नंबर 59 बघा. सर्वाधिक तार्किकदृष्ट्या विधानांचा संच असलेल्या योग्य पर्यायाची निवड करा. आता ह्याच्यामध्ये काय, हा लॉजिकचा बेसिक क्वेश्चन आहे. आपण खूप वेळा हे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. सरळ सरळ त्यांनी काय आहे याच्यामध्ये बघा की पहिल्या 2 विधानावरून तिसरा विधान हा निष्कर्ष निघतोय का नाही. सरळ सरळ याचा अर्थ तो आहे. आता समजा आपण पहिलं बघूयात की सर्व प्रामाणिक पुरुष हे अशा व्यक्ती आहेत जे प्रतिस्पर्ध्यांमध्ये असणाऱ्या योग्यतेची कबुली देतात. बी आहे काही शिकलेली माणसं खूप प्रामाणिक आहेत. आणि ई आहे काही शिकलेले पुरुष प्रामाणिक नसतात. बघा सर्व प्रामाणिक पुरुष असे व्यक्ती जे प्रतिस्पर्ध्यांमध्ये योग्यतेची कबुली देतात, काही शिकलेली माणसं ही प्रामाणिक आहेत. आणि ई म्हणते काही शिकलेले पुरुष प्रामाणिक नाही. तर हे तर लॉजिक किंवा कन्क्लुजन येणार नाही, त्यामुळे फर्स्ट तर येणार नाही. सेकंड बघा, ए काय सेम. सी काय म्हणते काही विद्वान पुरुष प्रतिस्पर्ध्यामध्ये गुणाची कबुली देणारे नसतात. आणि एफ काय म्हणते प्रतिस्पर्धा गुणाची कबुली काही व्यक्ती शिकलेल्या असतात. तर हे कम्प्लीट कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स आहेत. त्यामुळे ह्याच्याहून हे निष्कर्ष पण एफ पण याच्याहून काढता येत नाही. आता ए डी ई बघा सेम, ए ते स्टेटमेंट. डी काय काही विद्वान पुरुष असे असतात जे खूप प्रामाणिक असतात. आणि ई काय म्हणते काही शिकलेले पुरुष प्रामाणिक नसतात. हे कम्प्लीट उलट आहे. म्हणजे प्रामाणिक असतं तर हे उत्तर आलंच, त्यामुळे हे पण येणार नाही. आता चौथं बघा बी ए एफ. आता बी बघा काय म्हणते काही शिकलेले माणसं प्रामाणिक असतात. आणि ए काय म्हणतं की सर्व प्रामाणिक पुरुष हे अशा व्यक्ती आहे जे प्रतिस्पर्ध्यांमध्ये असणाऱ्या योग्यतेची कबुली देतात. आणि एफ काय म्हणतात की प्रतिस्पर्ध्यामध्ये गुणवत्ता ओळखणाऱ्या काही व्यक्ती शिकलेल्या असतात. हे आपल्याला परफेक्ट कन्क्लुजन मिळतं. तर 59चं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 60 बघा. पी ठिकाणाहून ठिकाण ए बी सीकडे अनुक्रमे प्रत्येक 30 मिनिटांनी 35 मिनिटांनी आणि 45 मिनिटांनी बस सुटतात. ठिकाण पी येऊन सकाळी 10 वाजता एकाच वेळी ए बी सीसाठी बसेस सोडल्या असतील तर पुढील कोणत्या वेळेसाठी एकाच वेळी 3 स्थानकासाठी पी स्थानकावर बस सुटतील. आता सरळ सरळ आहे की सकाळी 10 वाजता जर 3 असतील म्हणजे 30 35 आणि 45. म्हणजे हे बघा की आतापर्यंत आपण दुसऱ्या याच्या आधी पण 2 टेस्टला आपण लसावीवर आधारित जो आहे तो क्वेश्चन आपण घेतलेला आहे. आयोगाने 2 ते 3 वर्षी सलग राज्यसेवेला लसावीवर आधारित क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे या फॉर्मॅटमध्ये बेल रिंगचा असेल समजा की आठवड्याला भरणारा लेक्चर असेल किंवा क्लबबद्दल असेल तर हे प्रश्न ऑलरेडी विचारून झालेत. येतं त्यांनी लसावी विचारलेला आहे 30 35 आणि 40. तर हा आपल्याला फक्त लसावी फाइंड आउट करायचा आहे. आता 30 35 आणि 40 म्हणजे इतक्या मिनिटांनी ते काय होतील
तर इतक्या मिनिटांनी ते एकत्र पुन्हा येतील. तर आता 30, 35 आणि 45चा लसावी काय येतो समजा आपण याचा लसावी जर काढला तर तो लसावी किती येतो समजा 5ने याला डिवाईड केलं तर 5 × 30, 5 × 35 आणि 5 × 9 = 45. आपण जर याला परत 3नी डिवाईड केलं तर काय येतं 3 2 6 हे 7 येईल आणि हे परत 3 येईल आणि परत काय येईल हे समजा 2 3 आणि समजा हे 7. जर असं केलं तर काय येणार आहे तर याचा लसावी येईल 5 3 2 3 7. आपण हे जर केलं तर हे 9 10 गुणिले 7 7 9 63 तर 630 आणि याला जर आपण मिनिटामध्ये कन्वर्ट केलं 630ला तर 60ने केलं तर 6 × 6 6 × 60 तर 10.5 तास. ठीक आहे, म्हणजे 10.5 तासानंतर यायला पाहिजे. 630चा लसावी येईल आणि 10.5 तास जर नंतर तर 10च्या नंतर 10.5 तास म्हणजे समजा 2 तास केले तर 8 तर काय यायला पाहिजे 8पर्यंत 10 होतील. 10.5 तास म्हणजे 8:30 व्हायला पाहिजे रात्रीचे जर सकाळी 10 वाजता भेटले असतील तर. म्हणजेच 60चं उत्तर काय यायला पाहिजे पर्याय क्रमांक 4. सिंपल लसावीचा क्वेश्चन होता बघा. म्हणजे तुम्हाला फक्त 30 35 आणि 45 याचा लसावी काढायचा होता आणि ती लसावी म्हणजे मिनटं असेल कारण हे मिनटामध्ये विचारलेलं आहे आणि तोच लसावी आपल्याला फक्त काय करायचं आहे की तो तासामध्ये कन्वर्ट करायचा आहे. म्हणजे समजा 630 मिनिटं आहेत म्हणजे किती तास होतील 10 तास 30 मिनिटं. मग 10 वाजल्यापासून 10 तास किती होतात 8 वाजतात आणि पुढचे 30 मिनिटं म्हणजे 8:30 वाजतील. 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता बघा क्वेश्चन नंबर 61 जो आहे तो खरं खोटेचा आहे, बायनरी लॉजिकचा आहे. अगेन हा सोपा आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. सरळ सरळ काय म्हणते बघा, वैद्यकीय प्रवेश परीक्षेची आहे प्रश्नपत्रिका फुटली आणि CID 5 डॉक्टरांना अटक केली. त्यापैकी एक दोषी आहे, एकच आहे. त्यापैकी एक यातील 3 विधानं सत्य आहेत आणि 2 खोटी आहेत आणि आपल्याला विचारले त्यांनी की गुन्हेगार कोण आहे. आता बघा की सत्य आहेत का नाही किंवा असत्य आहेत याच्यासाठी आपल्याला कॉन्ट्राडिक्ट करणारे आपल्याला जर विधानं याच्यातून मिळाली तर ती आपल्याला सांगता येतील. आता बघा की सेम एकच वाक्य दोघं जर सेम बोलत असतील तर ते आपल्याला सत्य आहेत असं आपल्याला निश्चित म्हणता येतं. आता याच्यामध्ये बघा किंवा कॉन्ट्राडिक्टरी असेल तर त्यापैकी एक असत्य आहे आपल्याला असं म्हणता येतं. आता याच्यामध्ये आपलं कॉन्ट्राडिक्टरी केलं आहे असं कुठं दिसतंय की हे बघा डॉक्टर हाऊस म्हणतात की डॉक्टर मुरली प्रसाद शर्मा यांनी गुन्हा केला आहे आणि डॉक्टर मुरली प्रसाद शर्मा म्हणतंय की ते मी केलं नाही आणि जे डॉक्टर हाऊस बोलतात ते खोटं बोलत आहेत. म्हणजे हे एक प्रकारे एकमेकांना कॉन्ट्राडिक्टरी करते. म्हणजे या दोघांपैकी एक खोटं असणार आहे. या दोघांपैकी काय आहे एक खोटं असणार आहे. आता बघा त्यानंतर हे दोघं जण बघा ठीक आहे. आता डॉक्टर टँकरेड्डी आणि डॉक्टर साळुंके हे एकच गोष्ट बोलत आहेत. आता डॉक्टर टँकरेड्डी काय म्हणतंय की मी ते केलं नाही आणि डॉक्टर साळुंके काय म्हणतात की डॉक्टर टँकेटी खरं बोलत आहेत. म्हणजे ह्या दोन्हींचा अर्थ एकच आहे. म्हणजे ॲट अ टाईम हे दोन्ही एक तर खरं असेल किंवा दोन्ही खोटं असतील. म्हणजे जर डॉक्टर ट्रँकेटी म्हणतात की मी ते केलं नाही आणि साळुंके म्हणतात की डॉक्टर ट्रँकेटी खरं बोलत आहेत याचा अर्थ दोन्हीचं एकच आहे. म्हणजे हे दोन्ही ॲट अ टाईम खरे असू शकतात किंवा खोटे असू शकतात. आता दोन्ही खोटं असण्याची शक्यताच नाही आहे एकत्र. का हे दोन्ही जर एकत्र खोटं झाले आणि याच्या दोन्हीपैकी एक स्टेटमेंट खोटं आहे तर खोटं बोलणारी संख्या 3 होती. आता आपल्याला सांगितलं की खरं बोलणारी संख्या 3 आहे. त्यामुळे ह्या दोघांपैकी एक जण जे आहे ते खोटं बोलतंय, एक जण खरं बोलतंय. याच्याहून नाही. म्हणजे एक जण जो खोटं बोलणारा आहे तो हे दोघं सोडून असलं पाहिजे. इथून एक जण आहे आणि याच्यातून एक जण. मग राहिला कोण तर डॉक्टर जेकील आहे. डॉक्टर जेकील जे आहे ते खोटं बोलत आहे. डॉक्टर जेकील काय म्हणते डॉक्टर साळुंके नव्हते म्हणजेच याचा अर्थ डॉक्टर साळुंके होते. डॉक्टर जेकील काय म्हणतोय की डॉक्टर साळुंके नव्हते म्हणजेच डॉक्टर साळुंके हे गुन्हेगार आहेत. तर 61चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा क्वेश्चन नंबर 62 बघा. आता बघा मी असं सांगितलेलं आहे की जेव्हा पझल असेल ना तेव्हा क्वेश्चन काय आहे त्याच्यावर वाचायचं. आता हा पण क्वेश्चन बघा हा इझी होता की अभिजितने काय खरेदी केली असं त्याने विचारलं आणि खाली 3 गोष्टी दिल्यात आणि चौथा निश्चित सांगता येत नाही. आता त्यांनी बघा इथं सांगितलं की अमित आणि अभिजित दोघांनी पेन किंवा बॅग खरेदी केली नाही. म्हणजे अभिजितनी पेन खरेदी केलं आहे का नाही ते म्हणते की पेन खरेदीच केलेलं नाही आहे. त्यामुळे पहिलं ऑप्शन तर येणारच नाही. त्यानंतर बघा त्यांनी की अभिनवने बूट किंवा पेन खरेदी केला नाही तर अनुजने घड्याळ केलं. तर अनुजने घड्याळ केले म्हणजे घड्याळ पण ऑप्शन येणार नाही. म्हणजे एक तर शर्ट यायला पाहिजे किंवा हे निश्चित नाही यापैकी निश्चित नाही यायला पाहिजे. बघा इथेच आहे म्हणजे कमी वेळामध्ये. त्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे की अमरने मोबाईल खरेदी केला आहे, अभिनवने बूट किंवा पेन खरेदी केला नाही, अनुजने घड्याळ ऑलरेडी खरेदी केले, अमित किंवा अभिजितने दोघांनी पेन किंवा बॅग खरेदी केली नाही. आता जर समजा त्यांनी बॅग ही नाही तर राहिलं काय तर त्यांनी शर्ट आणि
त्यांनी सांगितलं की जर अमित आणि अभिनव यांनी बूट बॅग खरेदी केली तर अभिजितने काय केलेलं असेल तर राहिलं काय, तर शर्टच राहिलेलं आहे. ठीक आहे, इथं जर अभिनव आणि बूट आणि बॅग इथं खरेदी केली, घड्याळ ऑलरेडी गेलेलं आहे, मोबाईल पण गेलेला आहे. ठीक आहे, तर शिल्लक काय राहतं, फक्त शर्ट राहतो. तर इथं उत्तर काय यायला पाहिजे, शर्ट. सोपा प्रश्न होता. 62. 63 पण बघा, हे टाईम वर्कचा क्वेश्चन आहे. हा पण सोपा आहे. डायरेक्ट कम्प्युटरसाठी नवीन सर्व्हर तयार करण्यासाठी एकूण 6 तासात 6 तंत्रज्ञांना 10 तास लागतात. प्रत्येकजण समान दराने काम करतो. जर 6 तंत्रज्ञांना सकाळी 11 वाजता सर्व्हर तयार करण्यासाठी सुरुवात करतात, सायंकाळी 5 वाजता वाजल्यापासून प्रत्येक तासाला एक तंत्रज्ञ जोडला जात असेल तर सर्व्हर किती वाजता पूर्ण होईल. आता हा पण सोपा आहे. समजा आता 6 लोक आहेत, 10 तास काम करतात. असं मी कन्सिडर करतो की सीसाठी 60 क्वेश्चन्स आहेत, आपण असं कन्सिडर करूयात. आणि 6 लोक सॉल्व्ह करत आहेत 10 तासामध्ये. म्हणजे 6 लोक मिळून 60 क्वेश्चन्स 10 तासामध्ये कंप्लीट करतात. म्हणजे एक व्यक्ती एका तासामध्ये एक क्वेश्चन जर सॉल्व्ह करत असेल तर 10 तासामध्ये 10 होतात आणि 6 व्यक्तींना 60 क्वेश्चन्स पूर्ण होतात. आता त्यांनी 5 वाजेपर्यंत 6च व्यक्ती आहेत, म्हणजे तासाला किती क्वेश्चन झाले, 6. तर 11 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत किती तास होतात, तर ते 6 तास होतात. म्हणजे टोटल किती क्वेश्चन झाले, 36 क्वेश्चन सॉल्व्ह करून झाले. आता 5 वाजल्यानंतर सायंकाळी 5 वाजल्यापासून प्रत्येक तासाला एक तंत्रज्ञ जोडला जातो. आता समजा प्रत्येक तासाला जर आहे, समजा आता 5 ते 6मध्ये 6च्या ऐवजी 7 झाले, म्हणजे क्वेश्चन्स किती झाले, 7 झाले. ठीक आहे, म्हणजे समजा आता 5 ते 6, 6 ते 7 आणि 7 ते 8 आपण आज कन्सिडर करूयात. आता शिल्लक किती राहिले, 24 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. आता 24 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी किती वेळ लागेल, एवढंच आपल्याला बघायचं 60 पैकी. आता जर 5 ते 6मध्ये किती झाले, 7 क्वेश्चन झाले, इथून एक वाढला म्हणजे 8 क्वेश्चन्स होणार आहेत आणि इथून एक 9 क्वेश्चन्स. याची ॲडिशन जर आपण केली तर याची ॲडिशन काय येते बघा, याची ॲडिशन 24 येते. म्हणजे 5 वाजल्यापासून पुढील 3 तासात राहिलेलं काम संपून जाईल. म्हणजे हे जर काम संपवायचं असेल तर आपल्याला किती, 3 तास लागतील. 5 नंतर 3 तास म्हणजे काय यायला पाहिजे, 8 वाजता. म्हणजे 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा 64 या टाईपचा क्वेश्चन आपण ऑलरेडी मागच्या टेस्टमध्ये ते मांजराचा क्वेश्चन आपण विचारलेला होता. त्याच प्रकारे फक्त चेंज केलेलं आहे थोडंसं. आता याच्यामध्ये पण तीच सेम कन्सेप्ट आहे. काय आहे की समजा मला टेबलची उंची काढायची आहे, तर मी याला असं लिहू शकतो का बघा, ही जी उंची आहे की समजा ही मोठी बॉटल प्लस टेबल आणि त्यातून जर ही छोटी बॉटल आपण मायनस केली तर आपल्याला ही जी उंची आहे ती उंची मिळून जाईल. ती उंची किती आहे, 1.1/2 म्हणजे ज्याला मी डायरेक्ट लिहितो 3/2 मीटर. आणि याच्यामध्ये ही छोटी बॉटल प्लस समजा ही टेबल आणि ही त्यातून मोठी बॉटल जर मी मायनस केली तर जे मिळणार आहे ते मला हे समजा 1.1/10 म्हणजेच हे 11/10 हे मला मिळून जाईल. ठीक आहे आपल्याला. आता या दोघांची जर ॲडिशन केली तर हे प्लस मायनस आणि हे प्लस मायनस काय म्हणजे 2 टेबल बरोबर हे 3/2 अधिक 11/10. आता लसावी समजा 10 आला तर काय पाचते 15, 15 अधिक 11/10 म्हणजे 26/10. आता हे 26/10 हे 2 टेबलची किंमत आली तर टेबल बरोबर काय यायला पाहिजे, 13/10. म्हणजे टेबलची उंची किती यायला पाहिजे, 13/10 मीटर. तर 13/10 मीटर आपल्याला कुठं दिसतं, पर्याय क्रमांक 1. ऑलरेडी या टाईपचा क्वेश्चन आपण घेतलेला आहे. 64चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. 65 बघा, आता सरळ 65 जे आहे तो डायरेक्शनवर आहे. याच्या आधीचे डायरेक्शन तुम्हाला ग्राफ काढून तुम्हाला डिस्टन्स वगैरे मेजर करायला लावलेले आहेत, पण ह्याच्यामध्ये काय केलं की तुम्हाला डायरेक्ट मॅपच दिलेला आहे की तो वाचून तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. पंकज ए पासून चालायला सुरुवात करतो, बी कडे उत्तर पूर्वेला जातो. आता समजा ए कन्सिडर केली, समजा आपण हे जर नॉर्थ पकडली तर उत्तर पूर्वेला म्हणजे त्याची डायरेक्शन अशी काहीतरी असायला पाहिजे. जर ही नॉर्थ असेल तर उत्तर पूर्व म्हणजे हे तर येणार नाही, हे आपल्याला पहिल्या स्टेटमेंटवरूनच कळतं. सेकंड हे बसतं का, हे बसत नाही बघा. म्हणजे पहिल्या स्टेटमेंटमध्ये हे पण बसत नाही. हे आणि ह्या दोन डायग्राम पहिल्या स्टेटमेंटवरून बसतात. बघा आता पेपर सॉल्व्ह करताना आता इलिमिनेशन पाहिजे. तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर नको आहे की कमीत कमी वेळामध्ये आपल्याला आन्सरपर्यंत पोहोचायचं, तर इलिमिनेशनच पाहिजे. नंतर पश्चिमेकडे वळतो व सी पासून चालत जातो, डावीकडे वळतो, त्यानंतर तो डावीकडे वळतो. डावीकडे वळल्यानंतर आता बघा तो डावीकडे इथं वळला आहे का, या केसमध्ये इथंच उत्तर आपल्याला मिळालं बघा. इथे तो उजवीकडे वळला आहे, तुम्ही ह्या दिशेने चालत असेल तर हा उजवीकडे वळला आहे, म्हणजे हा उत्तर येतच नाही. उत्तर हे असायला पाहिजे किंवा आयोगाने प्रश्न कॅन्सल करायला पाहिजे. पण आपण हा जर प्रश्न पूर्ण वाचला तर त्याचे हेच डायग्राम उत्तर येते. त्यामुळं 65चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा क्वेश्चन नंबर 66 बघा. बोर्डिंग हाऊसचा एकूण खर्च अंशतः निश्चित आहे आणि बॉर्डरच्या संख्येनुसार अंशतः बदलतो. जेव्हा बॉर्डरची संख्या 25 असते, समजा जे अंशतः निश्चित जो खर्च आहे
तो मी एफ कन्सिडर करतो आणि जो व्हॅरी होणारा खर्च आहे समजा आपण पी कन्सिडर करूयात. आणि पहिली कंडिशन त्यांनी काय सांगितली की अंश जेव्हा बॉर्डर संख्या 25 आहे, समजा त्यांचा खर्च सरासरी 25 पी असेल, तर तो सरासरी सर्वांचा मिळून तो खर्च किती होतो 700, म्हणजे समजा 700 गुणिले 25 आहे. जेव्हा बॉर्डरची संख्या 50 असेल तेव्हा सरासरी खर्च 600 होतो सॉरी. दुसरं इक्वेशन काय येईल, एफ प्लस 50p बरोबर 600 गुणिले 50. आणि हे जर आपण सॉल्व केलं, समजा हे जर सॉल्व केलं तर आपल्याला एफ आणि पीच्या व्हॅल्यूज काढायचे. समजा हे मायनस आपण जर कन्सिडर केलं तर कॅन्सल होईल. हे 25p बरोबर 600 गुणिले 50 वजा 700 गुणिले 25 आपण, आणि हे पीचे व्हॅल्यू समजा आपण इकडे 25 ॲड केलं, समजा 25 कॉमन घेतलं तर 25 कॅन्सल होतील. इथं 2 राहील, 600 गुणिले 2 तर 1200मधून 200 गेले, खाली किती राहते पी बरोबर 500. आता हे पी बरोबर जर 500 असेल तर एफ बरोबर काय येईल, ठीक आहे. पी बरोबर जर 500 असेल तर एफ बरोबर काय येईल, आपण कुठल्याही एका इक्वेशनमध्ये ठेवू शकतो. समजा मी इक्वेशन पहिल्यामध्ये समजा आपण जर ठेवलं तर काय येतं, तर एफ बरोबर समजा 700 गुणिले 25, त्यातून मी मायनस करतो 25 गुणिले 500. 25 कॉमन जर घेतले तर एफ बरोबर 25 कॉमन 700 वजा 500 200, तर 200 गुणिले 25. तर हा फिक्स खर्च आला, 200 गुणिले 25 हा फिक्स खर्च आहे. आणि आपल्याला त्यांनी विचारले काय की 100 जर असतील तर सरासरी खर्च किती येईल, तर तेच आपल्याला व्हॅल्यू इथं पुट करायचे आहे. आता फिक्स खर्च किती आलेला आहे, 200 गुणिले 25, 200 गुणिले 25 अधिक किती 100 पी, तर पीची संख्या किती आहे 500, तर 200 गुणिले 25 500 गुणिले 100, समजा आपण याला जर कॅल्क्युलेशन केलं तर काय येतं, समजा मी 200 कॉमन घेतो, 200 कॉमन जर घेतले तर 25 अधिक, किंवा मी 25 कॉमन घेतो, समजा हे 200 कंसात 4, तर 500 गुणिले 4 तर 2000, म्हणजे 2200, समजा 25 गुणिले 2200 अपॉन, तर हे किती 100 जणांचं आहे, तर 100 आपल्याला करावं लागेल. तर 100 जर केलं तर काय होईल की 0 0 0 0 गेट कॅन्सल, तर 25 गुणिले 22, तर 25 गुणिले 20 500, आणि वरचे 25 दोन्ही 50, तर 550 खर्च यायला पाहिजे. म्हणजे 66चं उत्तर जे आहे ते काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे, 550 खर्च यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 67 बघा, एका वर्तुळाच्या परिघावर 98 बिंदू दिलेले बिंदू आहेत. कृष्णा, प्रकाश आणि राव अद्याप जोडलेले नसलेल्या 2 बिंदूंमध्ये एक जीवा रेखाटण्याचा खेळ खेळू लागतात. जेव्हा असे सर्व बिंदू पूर्णपणे जोडले जातात तेव्हा खेळ संपतो. विजेता तो आहे जो शेवटची जीवा काढतो आणि रावने खेळ सुरू केला आहे. आता नंबर ऑफ जे जीवा आहेत समजा 98 आहेत, आणि आपल्याला माहिती आहे की वर्तुळ कंस समजा किंवा वर्तुळाच्या परिघावरच्या कुठल्याही 2 बिंदूंना जोडलं तर जीवा म्हणजे कॉर्ड तयार होते. तर नंबर ऑफ कॉर्ड्स 98 पॉईंटमधून किती होतील, तर सरळ सरळ हा कॉम्बिनेशनचा क्वेश्चन आहे 98C2. आता 98C2 म्हणजेच किती येणार आहे, समजा हे 98 गुणिले 97 अपॉन 1 गुणिले 2 म्हणजेच काय 49, म्हणजे हे 49 गुणिले समजा 97 आपण जर हे कन्सिडर केलं. आता त्यांनी आपल्याला विचारलं, आता समजा हे जे प्रोडक्ट घेतलं तर हा प्रोडक्ट किती, ठीक आहे, तो प्रोडक्ट 4753 येतो. आता हे 3 जणांचं आहे, म्हणजे किती राऊंड्स कंप्लीट होतील आपण ते बघूया. त्याला जर आपण 3 जर डिवाइड केलं तर काय येणार आहे, 3 1 3 खाली उरतात 1, 3 5 15 खाली उरतात 2, 8 3 24 खाली उरतात 1 आणि 3 4 12, तर 1 शिल्लक राहतो. ठीक आहे, म्हणजे रावनी जर खेळ सुरुवात केला तर राव, प्रकाश आणि कृष्णा हे सोडून 1 राहते, म्हणजे बाकी 1 उरते. म्हणजे काय की नेक्स्ट राऊंडला जो येणार आहे तो कोण असणार आहे, जो पहिला असेल तो. म्हणजे 1 बाकी जर असेल तर कोण जिंकायला पाहिजे, तर राव जिंकायला पाहिजे. त्यामुळे याचं उत्तर काय येतं, राव. ठीक आहे, म्हणजे कंप्लीट राऊंड प्रत्येकजण काय करते, 1 जीवा मारतात. जीवांची संख्या किती असणार आहे 4753. हे कसं आलं, तर कॉम्बिनेशन आहे की 98 पॉईंटपैकी कुठलेही 2 घेतले, नंबर ऑफ जीवा किती फॉर्म होऊ शकतात एवढ्या होऊ शकतात.
आणि प्रत्येकाचे 3 राऊंड होणार आहेत. म्हणजे 3नी डिवाईड केलं, बाकी जे असेल ते कंप्लीट राऊंड होऊन जे शिल्लक राहील ते एकच बाकी राहते. म्हणजे नवीन राऊंड चालू झाला असेल आणि तो कोणी केला असेल, रावने, म्हणून विनर कोण आहे, राव. आता बघा, हा सगळ्यात इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे 68. थोडासा हटके आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. आता एका गेमिंग कंपनीने संगणकावर आधारित क्रिकेट गेम तयार केला आहे, ज्यामध्ये खेळाडू वेगवेगळ्या प्रकारच्या चेंडूचा सामना करू शकतो आणि वेगवेगळे शॉट्स मारतो. शॉट्सची निवड वेळेनुसार खेळाडू 2, 3, 4 किंवा 6 धावाच काढू शकतो. खेळाडूने शॉट चुकवल्यास 1 विकेट गमावली जाते, ज्यामुळे स्कोअरमध्ये 5 धावाची कपात देखील होते. एकतर धाव अथवा विकेट यापेक्षा प्रत्येक चेंडू दुसरा निकाल शक्य नाही. जर खेळाडूंना स्पर्धेत 60 चेंडू खेळावे लागत असतील तर खेळ संपल्यानंतर पुढीलपैकी कोणताही पर्याय शक्य नाही. आता इथे इंटरेस्टिंग गोष्ट आहे की एकतर ह्या 2 कंडिशन लक्षात ठेवायचं. एक 60 चेंडू आहेत आणि एकतर तुम्हाला धावा मिळणार आहेत किंवा विकेट, दुसरी शक्यताच नाही आहे. डॉट बॉल इथं नाहीच आहे. आणि धावा किती आहेत, एक तर 2 धावा, 3 धावा, 4 धावा किंवा 6 धावा आहेत. त्यांनी हे दिलेलं आहे. आता समजा आपण असं कन्सिडर करू की मॅक्सिमम पॉसिबिलिटी याच्यामध्ये किती आहे, समजा 60 आहे बॉल आहेत, तर 60च्या 60 बॉलला त्यांनी 6 मारले, म्हणजे मॅक्सिमम धावा किती होऊ शकतात, 360, 0 विकेट. ठीक आहे, 360, 0 विकेट ही मॅक्सिमम पॉसिबिलिटी आहे. आपल्या ह्या टेस्ट फक्त करायच्यात. पण समजा 1 विकेट पडली. आता 1 विकेट पडल्यानंतर काय होतं बघा, की ज्या बॉलवर विकेट पडली त्या बॉलवर धाव नाही मिळणार, म्हणजेच त्या 6 धावा कमी झाल्या. आणि विकेट पडल्यामुळे इथं दिलेले की 1 विकेट गमावली जाते, ज्यामुळे स्कोअर 5 धावांनी कपात केला जातो. विकेट पडली की 5, म्हणजे ॲक्च्युली 1 विकेट बरोबर 11 धावा कमी होतात. 1 विकेट बरोबर 11 धावा कमी होतात. आता समजा 3 विकेट, इथे 7 विकेट गमावून आहे. ठीक आहे, समजा आपण असं कन्सिडर करूया की 6 विकेट गमावून आहे, इथे 8 विकेट गमावून आहे, इथं 9 विकेट गमावून 259 आहे. समजा 7 विकेट जर गेला तर किती रन कमी व्हायला पाहिजेत, 7 विकेट जर गमावल्या तर 77 रन जे आहेत ते कमी व्हायला पाहिजे. आता 77 रन जर आपण समजा मायनस केलं तर किती येईल, 3, 8, 283. आता हे 283 पॉसिबल आहेत का, आहेत ना पॉसिबल. का, आता 3 रन निघू शकतात. समजा त्याच्या आधीच्या बॉलला जर त्याच्या आधी 6 मारला आणि एका बॉलला त्यांनी 3 रन काढल्या, तर हा जो स्कोअर आहे हा स्कोअर पॉसिबल आहे. ठीक आहे, त्यामुळे हे तर उत्तर काय आहे, हे उत्तर येणार आहे. सेम 6 विकेट पडल्या समजा, तर 66, याच्यामधून 66 जर आपण मायनस केलं तर काय येईल, 4, 0. ठीक आहे, 66 जर मायनस केलं तर 16 मधून 7 गेले, ठरलेले 9, आणि हे 294. आता 290 पॉसिबल आहे का, अगेन हे पण पॉसिबल आहे का, 2 धावा. हा डिफरन्स कितीचा आला, 4चा डिफरन्स आला. ठीक आहे, म्हणजे हा डिफरन्स कितीचा आहे, 4. म्हणजे 2 धावा जर त्याच्या आधीच्या यायला काढल्या असतील आणि त्याचं विकेट जर गेली असेल तर आपण निश्चित म्हणू शकतो या धावा शक्य आहेत. ठीक आहे, आता 8 विकेट गमवून 271 धावा. आता 8 विकेट म्हणजे किती, तर 88. बघा, हे 360 मधून जर आपण 88 मायनस केले तर काय येतं, 272. आता हे 272 पॉसिबल नाही आहे बघा. म्हणजे हे 271 कधी पॉसिबल आहे, जर आधीच्या बॉलला जर तुम्हाला 5 धावा निघाल्या असतील तरच 271 पॉसिबल आहे. हे मॅक्सिमम पॉसिबल नाही तर 271 पॉसिबलच नाही. पण आपल्याला 5 धावा अलावच नाही आहेत. आपल्याला धावा किती अलाव आहेत, एक तर 2 धावा आहेत, 3 धावा आहेत, 4 धावा आहेत आणि 6 धावा आहेत. त्यामुळं 5 धावाची जी कंडिशन आहे ते आपल्याला अलावच नाही आहे. त्यामुळे हे जे शक्य नसणारा पर्याय कुठला आहे, पर्याय क्रमांक 3. 68चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 69 बघा, कुटुंबातील सर्व 6 सदस्य ABCDEF प्रवास करीत आहेत. बी हा सीचा मुलगा आहे, पण सी बीची आई नाही. ए आणि सीने एकमेकांशी लग्न केलं आहे. ई हा सीचा भाऊ आहे. डी ही एची मुलगी आहे आणि एफ हा बीचा भाऊ आहे. कुटुंबात किती पुरुष सदस्य आहेत. आता बघा, त्यांनी सांगितले की बी हा सीचा मुलगा आहे. समजा आता पुरुष, बी हा सीचा मुलगा आहे म्हणजे बी हा पुरुष झाला, महिला. सी बीची आई नाही म्हणजे वडील असायला पाहिजेत, म्हणजे सी पण मुलगा झाला, म्हणजे पहिलं ऑप्शन 1 तर येणारच नाही. सी ही बीची आई नाही. ठीक आहे, एने सीची लग्न केलेलं आहे म्हणजे ए महिला असायला पाहिजे, म्हणजे ए त्याची आई असणार आहे. ई हा सीचा भाऊ आहे. ई हा सीचा भाऊ आहे म्हणजे ई सुद्धा पुरुष असायला पाहिजे, म्हणजे हे पण ऑप्शन येणार नाही. ई हा सीचा भाऊ आहे. डी ही एची मुलगी आहे. डी म्हणजे कोण आहे तर ती मुलगी असायला पाहिजे. एफ हा बीचा भाऊ आहे तर एफ सुद्धा काय असायला पाहिजे, पुरुष असायला पाहिजे. पुरुषांची संख्या किती आहे, 4 आहे. 69चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.
70 बघा, पुढील दिलेली विधाने सत्य मानायची आहेत व त्यावर आधारित तार्किकदृष्ट्या योग्य निष्कर्षाची निवड करा. विधान, सर्व स्पून हे जग आहेत. मी समजा हे सर्व स्पून आहेत, हे जग आहेत. सर्व मग या प्लेट आहेत. हे सर्व मग या प्लेट आहेत. काही मग हे स्पून आहेत. समजा सर्व मग हे प्लेट आहेत, काही मग हे समजा आपण सर्व स्पून, समजा मी याला आपण नाव देऊ सर्व स्पून हे समजा हे जग आहेत. सर्व स्पून हे जग आहेत. सेकंड आहे की काही मग हे सर्व मग हे प्लेट आहेत. सर्व मग आणि काही मग हे स्पून आहेत. समजा जे मग समजा हे काही मग आहेत, हे मग स्पून आहेत. आणि सेकंड म्हणतं की सर्व मग हे प्लेट आहेत. समजा ह्या प्लेट आहेत. आता आपल्याला याचा निष्कर्ष बघूयात. पहिलं की कोणतेही जग प्लेट नाही. कोणतेही जग प्लेट नाही. तर हे नाही सांगू शकत की जे आहेत, जे जग समजा स्पून आहेत आणि जे स्पून मग आहेत ते प्लेट असणारच आहेत. त्यामुळे हे विधान जे आहे ते इनकरेक्ट आहे. सर्व मग हे जग आहेत. सर्व मग हे जग आहेत. तर हे नाही आपण सांगू शकत. ठीक आहे, हे पण इनकरेक्ट आहे. काही स्पून हे प्लेट आहेत. आता हे बघितलं की लक्षात येईल की जे स्पून आहेत ते प्लेट आहेत. जे स्पून मग आहेत ते मग प्लेट आहेत. हे करेक्ट आहे. तिसरं विधान जे आहे ते करेक्ट आहे. जे स्पून मग आहेत ते जगसुद्धा आहेत. आता जे स्पून मग आहेत ते काय आहे, जग आहेत. का तर सर्व स्पून काय तिथंच दिले, सर्व स्पून हे जग आहेत. तर हे पण करेक्ट आहे. त्यामुळे याचं विधान काय यायला पाहिजे, 70चं पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4. 71 बघा, कंपनीचे 8 कर्मचारी म्हणजे GHIJKMNO हे 2001 ते 2008 या प्रत्येक वर्षात नेमका एक कर्मचारी कंपनीत रुजू झाला. यांच्या आधी आता आपण दिलेला डेटा मारूयात की यांच्या आधी कोण झालेला आहे, तर एच झालेला आहे. की एच हा यांच्या आधी झालेला आहे. त्यानंतर जेच्या आधी के रुजू झालेला आहे. के आधी झालं आहे जेच्या. त्यानंतर जीच्या आधी एन आणि जे झालेले आहेत. जीच्या आधी एन अँड जे जीच्या आधी झालेले आहेत. ओच्या आधी एन कंपनीत रुजू झालं आहे. ओ. एमच्या आधी जे झालेलं आहे. ठीक आहे. आयच्या आधी जी कंपनीत. तर खालीलपैकी कोणता पर्याय सत्य असू शकत नाही. आता बघा त्यांनी सरळ सरळ दिले की आपण समजा याला पुट केलं 2001, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. ॲक्च्युली आपल्याला फक्त 4, 3 आणि 1 हेच चेक करायचं आहे, कारण आपल्याला असत्य विचारलेलं आहे की सत्य असू शकत नाही. आता या जर कंडिशन्स आपण पुट केला की एनच्या आधी एच कंपनीत रुजू झालं. समजा आपण ह्याला जर पुट केलं तर काय येणार आहे, समजा हे एच इज ग्रेटर दॅन एन इज ग्रेटर दॅन समजा ओ. आणखी कुठं काय दिसतंय, एन आणि जे समजा आधी झालेत जीपेक्षा. आणि दुसरं कंडिशन काय आहे जी क्रिस्टल क्लिअर म्हणते की के जे एक आहे. के इज ग्रेटर दॅन जे इज ग्रेटर दॅन एम. आणि इथून म्हणता येईल की एन अँड जे इज ग्रेटर दॅन जी इज ग्रेटर दॅन आय. जर याच्यामध्ये तुम्ही पुट केलं तर आपल्याला सरळ सरळ म्हणता येईल की हे 3 एनपेक्षा आहे आणि एन आणि जे पेक्षा एच मोठा आहे. म्हणजे 1, 2, 3 आणि 4. आणि जे हा केपेक्षा आहे. इथं केचं आपल्याला दिसतंय. एन आणि जे जीपेक्षा जास्त आहेत आणि जे हा एमपेक्षाही जास्त आहे. ठीक आहे, जे हा एमपेक्षाही जास्त आहे. म्हणजे याच्यानंतरच काय होईल, जो काय ते एम येईल. म्हणजे एच जर बघितला तर एच कुठे यायला पाहिजे, तर एच साधारणतः याच्या मागे किती आहेत, 1, 2, 3, 4, 5. 5 तर नक्कीच आहे. 1, 2, 3, 4, 5. म्हणजे एच इथे कुठेतरी आहे. म्हणजे आपण निश्चित नाही सांगू शकत की एच 2001 का 2000, पण हे निश्चित सांगू शकत नाही की चूक आहे का नाही. आता हे म्हणते की जी 2004ला आहे. आता जी 2004ला जर असेल तर जीच्या पुढे किती असायला पाहिजे, जास्तीत जास्त 1, 2, 3 असायला पाहिजेत. पण असं आहे का, नाही. जीच्या पुढे 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे. ठीक आहे. आणि ठीक आहे, म्हणजे जीच्या पुढे आणखी कोण कोण आहे की 1 आहे, एन आहे, जे आहे आणि जेपेक्षा के ही पुढे आहे. ठीक आहे. आणि एच ही पुढे, म्हणजे 4 पुढे आहेत. पण तसं 4 पुढे असून चालणार आहे का, नाही. त्यामुळं 71चं उत्तर जे आहे ते काय यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे.
आता 72 पण बघा. आता 72 जे पझल आहे ना, हे पझल सोपं आहे बघा. पुढीलपैकी दुसऱ्या कारमध्ये बसलेल्या व्यक्तीसंबंधी योग्य पर्यायाची निवड करा असं त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी काय दिले, मनोरंजन पार्क रोलर कोस्टरमध्ये समोरून मागे 1 ते 5 क्रमांकाच्या 5 कार आहेत. प्रत्येक कारमध्ये शेजारी शेजारी 2 रायडर्स बसलेले लोक आहेत. ती नावं दिलीत रायडर्सची. एकाच वेळी रोलर कोस्टरवर आहेत. एल कार शेअर करत आहे, एम कार शेअर करत नाही. आता बघा इथंच आहे की त्यांनी दुसऱ्या कारमध्ये बसलेले व्यक्ती विचारणे, इथं त्यांनी क्लिअर सांगितलं की एम कोणासोबत शेअर करत नाही. तर एम जर कोणासोबत शेअर करत नाही तर ते सोबत कुणी असण्याचा संबंधच नाही आहे. ठीक आहे, एल आणि एम हे सोबत असणारच नाही दुसऱ्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे ते उत्तर येणारच नाही आहे. आता इथे बघा त्यांनी दिले की जी हा 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकात आहे, तर दुसऱ्यात असण्याचा प्रश्नच नाही आहे, त्यामुळे टी आणि जी पण येणारच नाही आहे. तर ते स्वतः सांगते डेटा की 3ऱ्या किंवा 4थ्यात आहे, तर हे येणारच नाही. आणि इथं सांगते की एल कार शेअर करत आहे, म्हणजे एल जर कार शेअर करत असेल तर तो एकटा असण्याचा प्रश्न नाही आहे. म्हणजे ह्याचं उत्तर काय यायला पाहिजे, जे शिल्लक राहिले ते. एकतर हे उत्तर येईल, नाही तर आयोग प्रश्न कॅन्सल करून देईल. आपण ते घरी बघूयात की जाऊन काय ते. पण ह्याचं उत्तर काय येतं डायरेक्ट पर्याय क्रमांक 4 72. आता 73 बघा, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य. अगेन सेम आहे बघा. याच्यात काय केलं की 2 याची ॲडिशन केली आणि 3ऱ्या ठिकाणी. आता याच्यात ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय दिसतं बघा की ही लाईन जी आहे कंटिन्यू झाली ही, पण ही लाईन गायब झाली बघा. हे आणि हे जे कॉमन लाईन आहे ना, हे कॉमन, ती गायब झाली. हे कॉमन नाही आहे, ही लाईन कंटिन्यू झाली. हे इकडं नाही आहे. जी लाईन याच्यात, इथली लाईन जी याच्यात नाही त्याच लाईन कंटिन्यू झाल्या. कुठल्या लाईन नाही आहे, ही एक लाईन पुढे आपल्याला दिसत नाही, हे 2 लाईन आपल्याला इकडे याच्यात दिसत नाही, आणि तिसरी जी लाईन आहे ती ही याच्यातली, ही लाईन याच्यात दिसत नाही. म्हणजे जी कॉमन लाईन आहेत त्या फक्त कॅन्सल झाल्यात. मग या लॉजिकने जर आपण बघितलं तर सिमिलरली इथं पण तेच लॉजिक आपल्याला सांगतं की जे एकावर जर ठेवले आपण हे षटकोन आणि त्यात जर सेम लाईन येत असेल तर त्या फक्त कॅन्सल होतात एकमेकांना, आणि ज्या अनकॉमन लाईन आहेत त्या फक्त कंटिन्यू होतात. तर याच्यात आपण ठेवलं तर ज्या कॉमन आहेत त्या कॉमन लाईन्स ज्या आहेत त्या कॅन्सल होतील. आता कॉमन लाईन्स ज्या कुठल्या आहेत त्या कुठल्या आहेत, हे कॅन्सल होईल. ठीक आहे, आणि ही जर कॅन्सल झाली तर आणखी कुठली लाईन कॅन्सल होईल, ही एक कॅन्सल होईल. मग हे जर लाईन कॅन्सल झाली तर शिल्लक कुठल्या लाईन राहतील, ही एक राहील, ही एक राहील, ही एक राहील. म्हणजे अपोजिट पॉईंट जे जॉईन होतील. म्हणजेच काय येतं पर्याय क्रमांक 4. 73चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 74 बघा, सेम बघा. 74 पण पेपर मुळात हा ॲप्टिट्यूडचा सोपा आहे, पण मला असं वाटतं की तुम्ही 5 टेस्ट ज्या सॉल्व्ह केलेल्या आहेत तुम्ही त्याच हँगओव्हरमध्ये आहात किंवा त्याच सायकॉलॉजीमध्ये होतात. आता हा पण बघा काय विचारले, विनय कोणते वाद्य वाजवू शकतो. आता इथं दिले की अक्षय वकील आणि बासरी वाजवतो, म्हणजे बासरी येणार आहे का, इथंच आपल्याला ऑप्शन जे आहे 4 कट होतं. आता इथे त्यांनी सांगितलं काय बघा पुढे की विजय जो आहे तो व्हायलिन वाजवतो, म्हणजे व्हायलिन पण येणार नाही, कारण त्यांनी आपल्याला विचारलं विनय काय वाजवतोय, व्हायलिन पण येणार नाही. आणि इथे बघा डॉक्टर असलेला अजय हा सरोद वाजवू शकतो, म्हणजे सरोद कोण वाजवत आहे, अजय, त्यामुळे सरोद पण येणार नाही. म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे डायरेक्ट 74चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा क्वेश्चन नंबर 75 बघा, पक्षाच्या डोक्याची लांबी 12 सेंटीमीटर असून शेपटाची लांबी ही डोक्याची लांबी व शरीराच्या लांबीच्या बेरजेच्या अर्धी आहे. शरीराची लांबी ही डोक्याची लांबी व शेपटाची लांबी इतकी आहे, तर पक्षाची लांबी किती आहे. आता बघा पक्षाच्या डोक्याची लांबी त्यांनी 12 सेंटीमीटर दिली आहे, हे त्यांनी दिलेलं आहे. आणि शेपटाची लांबी त्यांनी सांगितले की ती समजा आपण त्यांनी दिलेलं मांडूयात, शेपटाची लांबी ही किती आहे, तर डोक्याची लांबी ती ऑलरेडी दिली आहे किती 12 अधिक शरीराची लांबी समजा आपल्याला माहीत नाही, ती मी एक्स कन्सिडर करतो, समजा अपॉन ही 2 आहे. ही झाली शेपटाची लांबी, की शरीराच्या लांबीच्या बेरजेच्या अर्धी आहे. आता त्यांनी शरीराची लांबी दिली आहे, मग शरीराची लांबी आपण एक्स कन्सिडर, ती किती आहे, डोक्याची लांबी 12 अधिक शेपटाची लांबी. आता शेपटाची लांबी म्हणजे ही आलेली लांबी आहे, ती किती आहे 12 अधिक एक्स छेद 2 आहे. समजा आपण जर LCM केला तर LCM काढला तर काय येईल, 2 LCM आले म्हणजे 2x बरोबर 24 अधिक 12 अधिक एक्स, एक्स इकडे घेऊन येतं, एक्स बरोबर काय येतं 12 2 12 36. आता ही एक्स काय आहे, आता डोक्याची लांबी 12 आहे, तर एक्स आपल्याला काय मिळालेलं आहे, शेपटाची लांबी बरोबर डोक्याची लांबी शरीराची लांबी, ही डोक्याची लांबी शरीराची लांबी किती आली 36. आता शेपटाची लांबी काढायची आहे, तर शेपटाची लांबी किती आहे, शरीराची लांबीची अर्धी आहे. शरीराची लांबी ही डोक्याची लांबी प्लस शेपटाची लांबी इतकी आहे, तर शेपटाची लांबी किती आहे, तर 12 अधिक एक्स, एक्सची व्हॅल्यू किती आली 36, 12 अधिक 36 48, 48 भागिले 2 म्हणजे 24, तर 12 अधिक 24 अधिक 36, तर 36 अधिक 36 किती येतं 72 यायला पाहिजे. 75चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता बघा 76 पासून ते 80 पर्यंत हे डिसिजन मेकिंग्स आहेत. 76 क्वेश्चन बघा
की तुम्हाला ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर या नात्याने तुम्हाला तुमच्या अखत्यारीतील एका ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या अध्यक्षतेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. 2 महत्त्वाच्या गोष्टीवर निर्णय घेण्यासाठी ही ग्रामसभा बोलवण्यात आली होती. मनरेगा योजनेअंतर्गत वापरले बनावट जॉब कार्ड ओळखणे आणि जप्त करणे, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घराचे वाटप करण्यासाठी लाभार्थीची निवड करणे. तुम्ही महिनाभरापूर्वी सर्व ग्रामपंचायत सचिवांना जनजागृती कार्याचं आदेश दिले होते आणि याच्यात बघा त्यांनी विचारले काय, आपले डायरेक्ट केस आपण बघूयात की वरील केस स्टडीमध्ये पुढीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या समस्या इश्यूज आपल्याला दिसतात. पहिलं त्यांनी म्हणते की मनरेगा आणि प्रधानमंत्री आवास योजना यासारख्या कल्याणकारी योजनांमध्ये भ्रष्टाचार आहे. तर हे आपल्याला दिसतंच आहे, कारण तुम्ही मेन जे आहे ते चेकच करायला गेलेलं होतात की जॉब कार्ड जे आहे ती तक्रार जी आलेली होती की त्यासाठी तुम्ही गेले की जॉब कार्ड बनावट ओळखणं, जप्त करणं आणि लाभार्थ्याचं ओळख करणं. त्यामुळे करेक्ट आहे. ग्रामसभा आणि सामाजिक लेखापरीक्षण यंत्रणेच्या कामकाजात पारदर्शकतेचा अभाव आहे. तर हे तुम्हाला दिसतंच आहे, ग्रामसभा जी आहे ती व्यवस्थित होत नाही आहे. आणि जे आरोप केले गेलेले आहेत की निवड जी झालेली आहे ग्रामपंचायत दिवस वगैरे, तर त्याच्यावरून आपल्याला म्हणता येईल की ग्रामपंचायत सदस्यांच्या उत्तरदायित्वाचा अभाव आहे, ट्रान्सपरन्सी नाही आहे. तर हे आपल्याला दिसतंच आहे. ट्रान्सपरन्सी अभाव आणि उत्तरदायी ह्या 2 गोष्टी सोबत असूच शकत नाही. जर पारदर्शकता नसेल तर ते उत्तरदायी आहे शासन किंवा उत्तरदायित्व मानणारं शासन आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. हे पण करेक्ट आहे. सार्वजनिक सेवा व त्याचे वितरण याचा दर्जाबाबत असलेल्या आदर्शाशी तडजोड आहे. तर ही पण ते तडजोडच आहे की पारदर्शक असणं हा त्या दर्जाचा एक महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे. त्यामुळे करेक्ट आहे. पंचायत सदस्य सार्वजनिक सेवामध्ये बांधिलकीचा अभाव आहे. ठीक आहे, तर हे पण करेक्ट आहे. दुर्बल घटकांप्रती सहानुभूतीचा अभाव, त्याचबरोबर दुर्बल घटकांसाठी उपलब्ध संसाधन स्वतःच्या हितासाठी वापर करेल. तर ही पण जी आहे ही पण करेक्ट आहे की दुर्बल घटकांप्रती जर समजा हे जे जॉब कार्ड्स आहेत बनावट आहेत त्यांचे आरोप झालेले आहेत की घरकुल जे आहे ते दुर्बल घटकांसाठी आहेत पण ते नातेवाईकांनाच दिले गेलेले आहेत. तर ते आपल्याला अभाव आहे असं आपल्याला दिसतं. आणि तुमची विश्वासार्हता, तुमच्यावरच आरोप झाले तर तुमच्याही विश्वासार्हता इथं स्टेकला आहे किंवा त्याच्यावरही संशय व्यक्त केला गेला आहे. त्यामुळे सगळे जे इश्यूज आहेत ते आपल्याला याच्यामध्ये दिसतात. त्यामुळे 76चं जे उत्तर आहे तर हे वरील सर्व आपल्याला याच्यात इश्यू दिसतात. क्वेश्चन नंबर 77 बघा की 77मध्ये त्यांनी काय विचारलेलं आहे की वरील केसमध्ये उपस्थित असलेल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक नैतिक, ठीक आहे, इथं आर्थिक झालेलं आहे तर इथे नैतिक पाहिजे. नैतिक समस्या कोणत्या आहेत. आता याच्यात बघा की एक तुम्ही कंपनीचे बॉस आहात, तुमच्या पत्नीचा कॉल आला, तुमच्या मुलाला ऑटिझमचा त्रास आहे आणि तो शाळेत नृत्य करत आहे आणि तुमच्या दोघांसाठी हा खूप महत्त्वाचा आनंद क्षण आहे. नियोजित बैठक पुढे ढकलली जाऊ शकत नाही. म्हणजे हा डायलमा आहे की तुमचं प्रोफेशनल इथिक्स वर्सेस समजा पर्सनल ड्युटी आपण असं म्हणूयात की या केसमध्ये तुम्ही अडकलेला आहात. पुढील कराराच्या बाबतीत तुमच्या कंपनीला खूप फायदा होईल. व्यवसायात व्यवहारापेक्षा मुलाची कामगिरी महत्त्वाची तुम्ही मानता. त्यामुळे तुम्ही तुमच्या वैयक्तिक सहाय्यकाला क्लायंटला फोन करून सांगा की तुमची तब्येत ठीक नाही आणि आपण उद्या मिटिंगला घेऊ सांग तुमची इच्छा आहे. तर वरील केसमध्ये उपस्थित असलेल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक समस्या कोणत्या आहेत. आता वैयक्तिक समस्या काय आहे की तुम्हाला तिथं जायचं आहे पण तुम्हाला जाता येत नाही आहे. का आपल्या आजारी मुलाला नैतिक आधार देऊन त्याची भावनिक गरज पूर्ण करणं ही आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही तिथं जाणं ही तुमची ड्युटी आहे. त्यामुळे हे पण करेक्ट आहे. पालकांची उपस्थिती मुलांमध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत करते व ते अधिक चांगल्या प्रकारे त्यामुळे कामगिरी करतात. हेही करेक्ट आहे. त्यामुळे पालकाची उपस्थिती महत्त्वाचीच आहे. सेकंड, एका कंपनीचा प्रमुख या नात्याने कंपनीची कामगिरी जबाबदारी तुमच्यावर आहे. तर ही व्यावसायिक तुमची जबाबदारीच आहे. आणि वर्तन करताना ग्राहकाशी पारदर्शकता, लक्षात ठेवा पारदर्शकता हा गुण फक्त काय प्रशासनात असायला पाहिजे असं नाही. ठीक आहे, सचोटी आणि पारदर्शकता ही प्रत्येक व्यवसायामध्ये असायला पाहिजे ज्या लोकांसाठी ती काम केलं जातं. त्यामुळे ही जी आहे ही करेक्ट आहे. 77चं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 4. 78 बघा. आता 78ची केस ही रेग्युलर आहे आणि रिअल टाईममध्ये आपण हे केस बघतो की तुम्ही राजूच्या ठिकाणी असतात तर काय केलं असतं. आता केस काय बघा की राजू आणि राधिका हे नवविवाहित जोडपे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून एकाच कंपनीत रुजू झाले आहेत. त्यांना एकाच टीम लीडरच्या नेतृत्वाखाली ठेवले आहे. टीम लीडरने राजूच्या पत्नीसोबत फ्लर्ट करायला सुरुवात केली. त्याने राजूला कामाला दबावावर आणण्याच्या दृष्टीने त्रास देण्यास सुरुवात केली. राजू आणि राधिका या दोघांनीही कंपनीसोबत करार केला आहे. राजू आता राधिकाला नोकरी सोडून घरी राहायला सांगत आहे. तर राधिका टीम लीडरशी केवळ मैत्रीपूर्ण वागत आहे आणि तिला वाटते की तो निरुपद्रवी आहे. तिने राजूला याबाबत सांगितले असले तरी राजूची इच्छा आहे की तिने कोणत्याही परिस्थितीत नोकरी सोडावी. काही महिन्यांनी राधिकेला प्रमोशन मिळाले परंतु राजूला नाही. तिला दुसऱ्या टीमची लीडर बनण्यात आले. ती आता मॅनेजरला रिपोर्ट करते जो तिच्या टीमचा माजी लीडर होता. या घडामोडीला राजूला आणखी नैराश्य आले असून अलीकडे तो आपल्या पत्नीवर संशय घेऊ लागला आहे. मात्र राधिका नेहमीच राजूची विश्वासू राहिली आहे. तुम्ही राजू ठिकाणी असता तर काय केलं असतं. आता बघा की याच्यामध्ये आहे की हा इन्फेरियर कॉम्प्लेक्स आहे.
आणि हे रिअल टाईममध्ये ठीक आहे की म्हणजे स्त्रियांचं यश जे आहे ते शक्यतो पचत नाही. ठीक आहे, कुटुंबात पुरुषाला तर पचतच नाही, पण इतरही कुटुंबातल्या माणसाला पचत नाही, हे आपण दैनंदिन आयुष्यामध्ये बघतो. आणि ही गोष्ट काम करणाऱ्या महिलांच्या बाबतीमध्ये रेग्युलर झालेली आपल्याला दिसते. खूप क्वचितच महिला असतील की ज्यांना या गोष्टींना फेस करावं नाही लागलेलं, की संशय घेणं वगैरे. तर त्यासंबंधी केस आहे. आता पहिले बघा, राधिकाचे वर्तन चांगले नाही. आता हे तिला सांगितलेले कळतही नाही, त्यामुळे तुम्ही तिला घटस्फोट द्याल. तर खरं तर तिनेच तुम्हाला द्यायला पाहिजे, पण ठीक आहे की म्हणजे हे ऑप्शन तर येणारच नाही, घटस्फोट तुम्ही द्याल. तर का की ही इतकं टोकाची भूमिका घेण्यात काही पॉईंट नाही. तर तुम्ही पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुमचा डायलॉग व्हायला पाहिजे. तुम्ही तडकाफडकी नाही. ठीक आहे, तुम्ही तिच्या आयुष्याचा निर्णय केला, जॉबचा तुम्ही डिसिजन नाही घ्यायला पाहिजे, ते तिला वाटायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही तिला सांगाल की तिची टीम लीडर म्हणून झालेली निवड पाहून तुम्हाला खूप आनंद झाला आहे, तर ते दिसतंच आहे केसवर. परंतु टीम लीडरशी असलेल्या नात्यामुळे तुम्हाला असुरक्षित वाटते, त्यामुळे तुम्ही तिला तिच्या पदाचा राजीनामा द्यायला सांगाल आणि त्यामुळे तुमचे नाते व्यवस्थित होईल. तिने राजीनामा दिल्यानंतर तिच्या मनाची अवस्था किंवा तिला जर काम करायचं असेल तर ते नातं व्यवस्थित होऊन त्याला नाही म्हणत आहे. म्हणजे कंपेनियन आहे किंवा पार्टनर आहे, तर त्यांनी एम्पॉवर केलं पाहिजे. ठीक आहे, जोडीदाराला, ना की त्याला डिमॉरल किंवा गुलाम मानसिकतेमध्ये बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे हे पण उत्तर जे आहे ते येणार नाही. संबंध केवळ व्यावसायिक स्वरूपाचे राहतील यासाठी तुम्ही तिला काही पर्याय द्याल, जसे की तिला तिच्या टीममध्ये लीडरला सांगाल की तिच्यासोबत काम करताना तिला आरामदायी वाटत नाही, सबब तिला दुसऱ्याकडे रिपोर्ट करण्याची व्यवस्था. ठीक आहे, हे होऊ शकतं की एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही काम करता आहेत आणि एखाद्या माणसावर तुम्हाला काम करताना कम्फर्ट होत नाही आहे किंवा तुमच्या कुटुंबामध्ये समजा वादच होत असतील, तर आपल्याला त्या ऑर्गनायझेशनमध्ये रिपोर्ट आपण दुसऱ्या कोणालाही करू शकतो. तर काही ती हरकत नाही या ऑप्शनचा विचार करायला. ठीक आहे, हे ऑप्शन असू शकतं, पण हे पहिले दोन तर मुळातच नाही आहेत. तुम्ही प्रथम तुमच्या तक्रारी, असुरक्षता याबद्दल राधिकाशी बोलाल व तुमचे नाते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न कराल. प्रसंगी समुपदेशकाचीही मदत घ्याल. तर हे सगळ्यात रॅशनल आणि सिन्सिअर आहे की तुम्ही तिच्याशी चर्चा केली पाहिजे. ती एम्पॉवर्ड मुलगी आहे, तिला सगळ्या गोष्टीचं भान आहे. ती तुमच्याच सारख्या पदावर काम करते आहे. फक्त कोणाशी बोलणं किंवा हसणं, खेळीमेळीने राहणं किंवा एखादा माणूस तुमच्याशी वागतं म्हणजे ते तसंच असेल असं नाही. तर त्या पहिल्यांदा त्याच्याशी चर्चा करायला पाहिजे. आणि जर याच्यात नाही तर याच्यातले जे एक्सपर्ट लोक आहेत, जे काउन्सिलर आहेत, त्या काउन्सिलरची तुम्ही मदत घ्यायला पाहिजे. कारण तुम्हाला मल्टी डायमेन्शनल जेव्हा संशय असतो तेव्हा मल्टी डायमेन्शनल आपल्याला बघता येत नाही त्या गोष्टीला, किंवा जशी आहे तसं आपल्याला बघता येत नाही. तर त्यामुळे सगळ्यात बेस्ट ऑप्शन जे आहे ते पर्याय क्रमांक 4 आहे, की पहिल्यांदा तुम्ही भेट घ्यायला पाहिजे समुपदेशकाची. 78 उत्तरे 4. 79, तुम्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात. मुख्यमंत्री तुमच्या जिल्ह्यामध्ये एका खाजगी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी दाखल झाले आहेत. त्याचवेळी जिल्ह्यातील सर्व सुरू असलेल्या कामाचा अहवाल घेण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी त्यांनी तिथे बोलवले आहेत. या खाजगी सोहळ्याच्या आयोजकांनी तुमच्या कुटुंबाला आमंत्रित केले आहे. घरातील काही समस्यामुळे तुम्ही ज्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची बैठक आहे तिथे अर्धा तास उशिरा पोहोचता. अस्वस्थ स्वभावासाठी ओळखले जाणारे मुख्यमंत्री सर्व मान्यवरांसमोर, तुमची पत्नी, मुले यांच्यासमोर तुम्हाला असभ्य भाषेत बोलतात. या सार्वजनिक ठिकाणी तुमचा अपमान झाला आहे. तुमचा असा हा पहिलाच अनुभव आहे आणि यावर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? ठीक आहे, की तुम्हाला अपमानास्पद वागणूक दिली गेली आहे. स्वतःचे अस्तित्व किंवा स्व हरवून आयुष्यात काही होत नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्या राजीनामा त्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडावर फेकून माराल. तर हे काय तुम्ही करणार नाही. ठीक आहे, तर हे काही म्हणजे दगडाला वीट हे काही उत्तर तुमचं असू शकत नाही. ठीक आहे, तर हे उत्तर येणार नाही. मुख्यमंत्र्याच्या या असभ्य वर्तनाबाबत तुम्ही केंद्र सरकारकडे तक्रार कराल. जोपर्यंत मुख्यमंत्री कारवाई होत नाही तोपर्यंत तुम्ही कामावर रुजू होणार नाही. तुम्ही हा इश्यू जो आहे की तुम्हाला माहिती आहे की तो इल टेम्पर्ड किंवा अस्वस्थ स्वभावाचे म्हणून ओळखले जातात, तर हे एक्सपेक्टच आहे की हे तुम्ही एकट्यानेच नाही, अनेक लोकांनी ती फेस केलेलं आहे. त्यामुळे कामावर रुजू होणार नाही असं नाही. त्यासंबंधी तुम्ही ॲक्शन घ्यायला पाहिजे. पण ती ॲक्शन काय असायला पाहिजे? अस्वस्थ स्वभावाच्या लोकांशी व्यवहार करणे हे एक आव्हान आहे, ते आत्ताच मी सांगितलं. परंतु जर ही अस्वस्थ स्वभावाची व्यक्ती तुमची वरिष्ठ असेल तर ती सर्वात वाईट आहे. कारण मूड स्विंग्स आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्यामुळे तुम्ही शांत राहाल व तिथून निघून जाल. तर हे निघून जाणं निष्क्रिय, हे शांत राहाल हे ठीक आहे, पण निघून जाल म्हणजे तुम्ही काहीच न करणं, इनॅक्टिव्ह राहणं हे काही अपेक्षित नाही आहे. कारण ही केसेस तुम्हाला दिली नसतं तसं असतं. त्यामुळे हे उत्तर येणार नाही. आपण दोघेही सार्वजनिक जीवन जगणारे व्यक्तित्व आहोत, त्यामुळे आपण आपल्या वर्तनाबाबत जागृत असावे व असे वागणे दोघांच्याही प्रतिमेला चांगलं नाही हे तुम्ही त्यांना अतिशय शांत आणि नम्रपणे सांगाल. तर हे तुमची ड्युटी आहे की तुम्ही ते सांगायला पाहिजे. आपण पब्लिक फिगर आहोत आणि आपल्या प्रतिमा, आपलं वर्तन, आपलं दैनंदिन बिहेवियर, आपलं बोलणं हे समाजामध्ये खूप महत्त्व राखतं. ठीक आहे, आपण बघतो की लिडरशिप जे बोलतात तेच कार्यकर्ते किंवा ओव्हरऑल समाज फॉलो करतो. त्यामुळे
ते त्यांना पटवून देणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते तुमचं काम पण आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 4, 79. 80 बघा, तुमची UPSC सिव्हिल सर्व्हिसेस पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजेच मुलाखतीसाठी निवडण्यात आले आहात. तुमच्या मुलाखतीच्या दिवशी तुमचा वेळ आल्यावर तुम्ही शांतपणे आत्मविश्वासाने मुलाखत हॉलमध्ये दाखल झालात. बोर्डसमोर प्रवेश केल्यानंतर तुमच्या असे लक्षात आले की अध्यक्षाच्या शेजारी बसलेली एक महिला सदस्य तुमची आवडती प्राध्यापिका आहे आणि तुम्ही जिथे शिक्षण घेत आहेत, पदवी शिक्षण तिथे आहे. तुम्ही तिच्या अत्यंत जवळचे होतात. तिने तुम्हाला तिच्या मुलाप्रमाणेच वागवले होते. हॉलमध्ये तीही तुमच्याकडे लक्ष देते, पण तुमच्याकडे पाहून स्मित करत नाही किंवा तिच्या देहबोलीवरून ती तुमची ओळखीची आहे असं ती काही सुचवत नाही. अध्यक्षांनी तुम्हाला बसायला सांगितले. त्या बोर्डसमोर तुमची मुलाखत चालू ठेवण्याबाबत तुम्हाला काय वाटते? कर्मचारी प्रशासनासाठी आदर्श भरती प्रक्रिया ही निष्पक्षता, वस्तुनिष्ठ, पक्षपातीपणा विरहित आणि गुणवत्ता प्रणालीवर आधारित असावी. याचे पालन भरती संस्था, भरती करणारे आणि एकंदरीत सर्व व्यवस्थेचे हे मूल्य आहे. त्यामुळे मी माझी मुलाखत देईन तर हे करेक्ट आहे. आता तुम्ही जरी गेला आहात तर मुळात कर्मचारी भरती जी करणारी यंत्रणा आहे ती त्यांची जबाबदारी आहे की ती निष्पक्ष असायला पाहिजे, वस्तुनिष्ठ असायला पाहिजे, पक्षपातीपणा विरहित असायला पाहिजे आणि ती तशीच फॉलो करतात. ती त्यांची जबाबदारी की ती तसं ना, की ती तुमची जबाबदारी आहे. ठीक आहे. आणि त्यांनी त्या गोष्टीचा विचार करून त्यांना बोलवलेलं असणार आहे आणि ते विद्यार्थी आहेत म्हणजे ते तुम्हाला फेवर करतील असं काही होणार नाही. कारण तुम्ही एकटेच नाही, त्यांच्या आयुष्यात हजारो विद्यार्थी गेलेले आहेत. त्यांनी काय प्रत्येकाला फेवर केलं नाही, ते ड्युटी त्यांची करतील. ठीक आहे. तर त्यामुळे ही त्यांची मूल्य आहे, ही तुम्ही नाही करायचं. तुम्ही मुलाखत देणार नाही व पॅनलला सांगेल की तुम्ही तुमच्या मुलाखती वेगळ्या पॅनलला नाही, तुम्ही मुलाखत देणार आहात. ती त्यांची जबाबदारी, त्यांची ती बघतील. भारतातील सर्व गौरवशाली सेवेची परीक्षा तुम्ही देत आहात आणि हे अपॉर्च्युनिस्टिक तर नाहीच नाही. ठीक आहे. त्यामुळे हे पण नाही. प्राध्यापिका म्हणजे या कारणासाठी मुलाखत नाही द्याल. प्राध्यापिका ही तुम्हाला ओळख दाखवत नाही, त्यामुळे तुम्ही पॅनलला स्पष्ट म्हणू शकत नाही. त्यामुळे तुम्ही आरोग्याची तक्रार दाखल करून वेगळी मुलाखत, म्हणजे हे हे एकच आहे. त्यामुळे हे पण येणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं आणि उत्तम याच्यातलं काय? 80चं पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. थँक्यू. आपण थांबूयात इथं. थँक्यू.